बघा क्वेश्चन दिलेलं आहे तुम्हाला की याचा तुम्हाला काय करायचं आहे, इनवर्स फाइंड आउट करायचं आहे. बरोबर आहे. हा मॅट्रिक्स कसा आहे, 2x2 आहे. आता इनवर्स फाइंड आउट करत असताना आपल्याजवळ दोन मेथड्स आहेत. एक ट्रान्सफॉर्मेशन म्हणजे एलिमेंटरी रो और कॉलम ट्रान्सफॉर्मेशन. याच्यामध्ये तुम्ही रो ट्रान्सफॉर्मेशनचा वापर करून मॅट्रिक्सचा इनवर्स करू शकता. ज्याच्यासाठी तुम्ही ए इंटू ए इनवर्स इज इक्वल टू आय हे इक्वेशन वापरता आणि तेच तुम्ही कॉलम ट्रान्सफॉर्मेशनचा वापर करून सुद्धा मॅट्रिक्सचा इनवर्स करू शकता. त्यासाठी तुम्ही ए इनवर्स इंटू ए इज इक्वल टू आय हे इक्वेशन ते आपण बघितलं. आणखी एक मेथड असे तिला ॲडजॉईंट मेथड म्हणतो, जी आपण आज डिस्कस करणार आहे. पहिले याच्यावरचे प्रॉब्लेम सोडवल्याच्या नंतर. ठीक आहे. ॲडजॉईंट आणि मग आता ह्या प्रश्न असं विचारलं की फाइंड द इनवर्स ऑफ दिस मॅट्रिक्स. तर तुमच्याकडे बेटा तिन्ही ऑप्शन ओपन आहे. ज्यावेळेस तुम्हाला ते म्हणतात की फाइंड द इनवर्स ऑफ द गिवन मॅट्रिक्स, त्यावेळेस तुम्ही ॲडजॉईंट मेथडनं काढू शकता, तुम्ही रो ट्रान्सफॉर्मेशननं काढू शकता, तुम्ही कॉलम ट्रान्सफॉर्मेशन सुद्धा काढू शकता. इथे लक्षात. मग आपण रो आणि कॉलम ट्रान्सफॉर्मेशन सध्या बघितलेले. ठीक आहे. आता हा मॅट्रिक्स आहे. सगळ्यात पहिल्यांदा समजा बोर्डात आलं की तुम्हाला याचं इनवर्स काढायचं आहे आणि तुम्हाला रो किंवा कॉलम ट्रान्सफॉर्मेशन वापरायचं, काही वापरायचं असेल, सगळ्यात पहिले तर तुम्ही त्याला नाव देणार. त्यांनी दिलेलं नसेल तर, आलं लक्षात, त्यांनी दिलेलं नसेल तर आपण त्याला नाव देणार. लेट ए बी द गिवन मॅट्रिक्स. आता याचा इनवर्स काढायचा आहे, तर हा इन्व्हर्टिबल आहे की नाही पहिले बघावं लागेल ना. नसेल तर काम वाचून आहे ना आपलं. मग त्यासाठी काय करणार आपण, डिटर्मिनंट ऑफ ए. एचा डिटर्मिनंट फाइंड आउट करणार. म्हणजेच काय, 2 - 3 - 1 2. किती येतील व्हॅल्यू, 4 - 3 that is 1 which is not equal to 0. therefore A is invertible. A is invertible. A is invertible याचा अर्थ काय होतो, A चा इनवर्स एक्झिस्ट करतो. A इनवर्स काढू शकतो. मग कोणत्या मेथडनं काढायचं, रो ट्रान्सफॉर्मेशन काढायचं असेल तर वी हॅव A into A inverse is equal to I. जर रो ट्रान्सफॉर्मेशन काढायचं असेल तर A into A inverse is equal to I इक्वेशन. तर ते कॉलम ट्रान्सफॉर्मेशन करायचं असेल तर A inverse into A A equals inverse to into A I. is equal to I. हा लेफ्टला असं ना राईटला. ठीक आहे. मग आता A काय दिलेले रे, 2 - 3 - 1 2 into A inverse is equal to 1 0 0 1. फक्त एवढा विचार करायचा आहे की आपल्याला एखाद्या पोझिशनवर एखादा नंबर आणायचा आहे, तर त्याच्यासाठी मी काय करणार, सिंपल मल्टिप्लिकेशन आणि सबट्रॅक्शनवर काम असेल किंवा कधी कधी तुम्हाला एखाद्या नंबरनं डिवाइड पण करावं लागेल. आता सांगा मला काय करणार तुम्हाला, R1 equals to 2 सगळ्यात into पहिल्यांदा याला R. आयडेंटिटीमध्ये कन्वर्ट करायचं. रो ट्रान्सफॉर्मेशन यूज करून सगळ्यात पहिली स्टेप काय असते रे, या पोझिशनच्या नंबरला A11 ला 1 करायचं. बरोबर. एक काम तुम्ही करू शकता, जर तुम्ही पूर्ण रोला 2 ने डिवाइड केलं तर हे रॅशनल म्हणून कॅल्क्युलेशनला थोडासा टाइम लागेल. एक विचार करू शकतात की बाबा R1 आणि R2 ला चेंज करा. कळतंय का. मग कसं चेंज करणार तुम्ही, R1 चेंजेस विथ -R2. R2 ला -1 न मल्टिप्लाय करा, म्हणजे कारण तुम्हाला 1 पाहिजे ना, -1 थोडी पाहिजे. कळतंय. R1 आणि -R2 मध्ये चेंज होणार, म्हणजेच R1च्या जागेवर R2 जाणार, ते पण मायनस न मल्टिप्लाय केलेलं अशा पद्धतीने, आणि R2च्या जागी R1 येणार जशाच तशी. लक्षात येते. आता बरेच जण, म्हणजे माझी सुद्धा असं व्हायचं बरं का, मी हे सॉल्व्ह करायचं जेव्हा तुमच्या बघून, तेव्हा मी इकडं करायचं, इकडं चुकून विसरून जायचं एखाद्या स्टेपमध्ये, तसंच पुढं चाललं जायचं, माणसं चुकायचं. म्हणजे तुम्ही एखादं ट्रान्सफॉर्मेशन केलं तर तुम्ही इकडं करतात पण विसरून जाता माणूस इकडं करायचं. आपल्याला दोन्हीकडे पण ते ट्रान्सफॉर्मेशन करावं लागेल ना, तरच इक्वॅलिटी मेंटेन होईल. कळतंय का. आपण मी तुम्हाला काय सांगितलं, दोन मॅट्रिक्सचं हे 2 मॅट्रिक्सचं मल्टिप्लिकेशन आहे ना, आय आले त्यातलं एक तुम्हाला माहिती नाही, तुम्ही काढताय. तुम्ही A into B जर समजा काहीतरी C मॅट्रिक्स आलेला असेल, तर तुम्हाला जर रो ट्रान्सफॉर्मेशन वापरायचं असेल तर डाव्या मॅट्रिक्सवर वापरा आणि तेच ह्याच्यावर वापरा, तरच हे इक्वलचं साईन पुढं कंटिन्यू होईल. तुम्ही जर उजव्यावर वापरलं आणि याच्यावर वापरलं तर इक्वॅलिटी राहणार नाही. त्याच्यामुळे आपण रो ट्रान्सफॉर्मेशनसाठी जे फाइंड आउट करायचं त्याला उजव्या साईडला ठेवतो. कळते का. लक्षात येते. मग आता इकडे काय होईल रे, सेकंड रो फर्स्टच्या जागेवर जाणार आहे पण मायनस मल्टिप्लाय होईल, म्हणजे 0 आणि -1 आणि फर्स्ट रो सेकंडच्या जागेवर जाणार आहे.
मग आता झालं हे 1 झालेलं आहे. आता याला 0 बनवायचं आहे कारण रो ट्रान्सफॉर्मेशन करतो. रो ट्रान्सफॉर्मेशनमध्ये ज्याला 1 बनवले त्याच्या कॉलममधले एलिमेंट 0 बनवायचे असतात. मग A11 ला 1 बनवले त्याच्या कॉलममध्ये कोण येतो 2. ह्या पोझिशनवाल्याला 0 बनवायचे. याला 0 minus 2 R1. R2 चेंजेस टू R2 मधून 2 टाइम्स ऑफ R1 सबट्रॅक्ट करा. R1 तुम्ही जसं तसं लिहिणार कारण चेंज R2 मध्ये होतोय. हा 0 होणारच आहे माहिती तुम्हाला. मग R2 मायनस म्हणजे -3 R2 आहे मायनस 2 टाइम्स ऑफ -2 म्हणजे -3 + 4 दॅट इज 1. मग इथं काय येणार आहे 1. A इनवर्स दशाला तसं कोणात चेंज करतोय R2 मध्ये. R1 पहिले जसं तसं लिहून घ्या. R2 मध्ये चेंज आता याचा चेंज करायचा आहे. याला 0 ला -2 ने मल्टिप्लाय केलं तरी 0 राहतो. 1 मधून 0 सबट्रॅक्ट केलं तरी 1च राहतो. आणि 0 मायनस -2 हे बघा 0 -2 हे R2 म्हणजे 0 -2 जसं तसं आणि R1 म्हणजे -1 इथे येणार 2. ठीक आहे मान्य. हां चला पुढे चला. 1 झालाय 0 झालाय. हा आपोआपच 1 झाला का रे? हो सर. याला 0 करायचं ना तर हा आपोआपच 1 झाला. म्हणजे फक्त आता याला 0 करायचं. म्हणजे चेंज कुणात आणायचा आहे R1 मध्ये. कसा चेंज आणायचा आहे R1 + 2 टाइम्स R2. इथं बघायचं -2 + 2 करावं लागेल तरच 0 येणार आहे इथं. कळतंय का? हां मग लेफ्ट हँड साईडला R1 मध्ये चेंज आणायचं आहे. 1 दशाल तसा राहील. हा 0 हा 0 हा 1 दशाल तसा. A इनवर्स इज इक्वल्स टू R1 + 2 R2. R1 + 2 टाइम्स R2 किती येईल 2. R1 + 2 टाइम्स R2. R1 म्हणजे -1 + 2 टाइम्स R2 म्हणजे 2 किती येईल 3 आणि 1 2 दशाल तसा. म्हणजे काय झालं रे I into A inverse is equals to 2 3 1 2 and this implies A inverse is nothing but 2 3 1 2. दिलेल्या मॅट्रिक्सचा इन्व्हर्स काय आला तुम्ही कशाचा वापर केला थोडासा रो ट्रान्सफॉर्मेशन. तुम्हाला पाहिजे तर तुम्ही कॉलमचाही वापर करू शकता. एक लक्षात ठेवा कुठल्या तरी एकाची चांगली प्रॅक्टिस राहू द्या. कळते का? कॉलममध्ये बऱ्याच वेळेस थोडंसं कन्फ्युजन होतं. कन्फ्युजन होण्यासारखं काही नाही आहे पण एक तर दोन्हीची पण चांगली प्रॅक्टिस ठेवा वेळ वाचण्यासाठी किंवा मग एकाचीच ठेवा. पण तसं दोन्ही माहिती पाहिजे कारण परीक्षेत काय विचारतील हे सांगता येत नाही ना. लक्षात येते का? पण जर चान्स भेटलं तर सहसा रोजच अप्लाय करायचं असं किंवा सिच्युएशन पाहून नाही करता येतं बऱ्याच वेळेस. कसंही केलं तरी आन्सर येणार होते. कळतंय? हे घ्यायचं आहे का? आता 3x3 मॅट्रिक्स बघूयात आपण. एक मॅट्रिक्स 3x3 चा रो ट्रान्सफॉर्मेशन इन्व्हर्स काढूयात आणि एका मॅट्रिक्सचा 3x3 मॅट्रिक्सचा कॉलम ट्रान्सफॉर्मेशन काढूयात. थ्री बाय थ्री मॅट्रिक्सचा इन्व्हर्स काढायचा आहे. सेम प्रोसेस असणारे थोडं लेंदी होणार 3x3 असल्यामुळे. कळतंय का? कारण 3x3 ला आयडेंटिटी मध्ये कन्वर्ट करण्यासाठी थोडं डोकं लावावं लागेल. चला बेटा पुढे चला. सुपेकर तुला थोडं चांगलं म्हणलं की डोक्यावर काय झालं नव्हतं न्यूज झाले ते मानकर गिनकरचं नव्हतं झालं. स्वतः करतोय म्हणे. हा बेटा चला तर लेट ए बी इक्वल्स टू त्यांनी नाव नाही दिलं मी नाव देऊन टाकते. लेट ए बी इक्वल्स टू 0 1 2 1 2 3 3 1 1. याचा बेटा तुम्हाला काय करायचं रे? हा बेटा काय करायचंय? हे बेटा काय करायचंय? इन्व्हर्स फाइंड आउट करायचं आहे. मग मला सांगा
आता इनव्हर्स फाइंड आउट करत असताना इथं तुम्ही रो किंवा कॉलम कोणतेही ट्रान्सफॉर्मेशन यूज करू शकता. कसं रे, इथं तुम्हाला 1 आणावं लागतो ना, तर कसा आणणार 1? इथं तर 0 आहे, ऍड तर तुम्ही करू शकत नाही. वाट तुझं लक्ष नाही. हा, R1 R2 मध्ये चेंज करा, नाही तर C1 C2 मध्ये चेंज करा. कळते? R1 आणि R2 मध्ये जर इंटरचेंज केलं, R1 चेंजेस विथ R2 जर केलं तर तुम्हाला इक्विव्हॅलेंट मॅट्रिक्स भेटतो. मी इक्वली चाललो होतो का रे? हो सर. आता इक्विव्हॅलेंट ठेवायला लागतो. तर समजा R1 R2 मध्ये आपण चेंज केला 1 2 3 0 1 2 आणि 3 1 1. सर ते मल्टिपल आहे तुमचं बघायला नाही. हां, सर ते इनव्हर्टिबल आहे तुमचं बघायला नाही. शाबाश बेटा. वाह. हमें सबसे पहले चेक करना पड़ेगा ये इन्वर्टिबल है या नहीं. 0 1 2 1 2 3 3 1 1. याला 1 मार्क असतो बोर्ड. 4 मार्क का प्रश्न येतो. 1 मार्क इन्वर्टिबल आहे की नाही त्याला देते. हां, तर कसं काढतं ते डिटरमिनंट? 0 दशाला तसं 0 उभी लाईन आडवी लाईन 2 मायनस 3. इथे जे असेल त्याच्या ऑपोजिट साईन घ्यायचं. पॉझिटिव्ह 1 तर निगेटिव्ह 1 घेणार. 1 minus 9 plus 2 1 minus 6. इथे किती उरलं? -1. इथे किती उरलं? +8. सर ते 0 येईल पाहिजे. 0 ने मल्टिप्लाय केलेलं आहे ना, -1 कसं कधी केलं? 8 0 8 minus 10 8 minus 10 -10 minus 2 -2 is not equal to 0. So this is inverting. हे तू कधी आला नाही? आला ते बसलं की जसं वर्षानुवर्षी इथंच बसलेलं आहे, अशा पद्धतीने बसलंय मग सगळं काय. ए इज इन्वर्टिबल. हाँ, ए इन्वर्टिबल है, मतलब इसका इन्वर्स निकाला जा सकता है. हाँ, तो क्या करेंगे बेटा हम लोग? अरे आपण काय करत होतो, ए इक्वेशन नव्हती, तिला काहीच नव्हतं, डायरेक्ट आयडेंटिटी मध्ये कन्वर्ट करत होतो. त्याच्यावर तुम्ही नीट राहा. कोणत्याही मानसिक संतुलन बिघडू शकतो तुम्हाला शिकवताना. कळतंय का? ए इनवर्स इज इक्वल टू आई. बेटा हम रो ट्रांसफॉर्मेशन कर रहे हैं तो उसके लिए ये इक्वेशन लेना पड़ता है. तो ए क्या है? 0 1 2 1 2 3 3 1 1 into A इनवर्स इज इक्वल टू आई. तो हमने क्या तय किया था? R1 और R2 के अंदर चेंज होने वाला है. तो I क्यों लिखना है यहाँ पर? 1 झन्न 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 1 झन्न 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 1. ठीक आहे, शून्याला झन्न म्हणते. माझी स्वतःची एक लँग्वेज आहे ज्याच्यामध्ये त्यांनी दिलेल्या वर्ड्सला मोडतो, असं काही करतो, स्वतः करतो. तर तुम्हाला कोर्स संपेपर्यंत काही काही शब्द माहिती करून दिले. 1 2 3 0 1 2 3 1 0 1 0 1 0 0 0 0 1. ठीक आहे, हा 1 झालेला आहे. रो ट्रान्सफॉर्मेशनचा इस्तेमाल करतोय. हा 1 झालेला आहे. याच्या कॉलम मध्ये येणाऱ्यांना काय म्हणतात? 0. हा 0 झालेला आहे, याला 0 बनवायचा. तर भाऊ R3 मध्ये चेंज करायचा. कसा करायचा आहे? इथं 0 आलं पाहिजे. R3 मधून -3R1 करायचं. म्हणजे काय होईल? 1 झन्न झन्न इधर आहे 2 3 दशाल तसं 1 2 दशाल तसं. कारण चेंज फक्त कोणात होते? R3 मध्ये होतोय. इकडे पण दोन्ही दशाल तसे 0 1 0 1 -0. असं काय? -3R1. याला -3 ने मल्टिप्लाय करायचं आणि R3 मधून सबट्रॅक्ट करायचं. 1 -6 -8. इथं 0 जाईल कारण दोन्हीकडे 0 आहे. इथं -3 आणि इथं 1. ठीक आहे, चला पुढे चला. 1 झालेला आहे, हे 0 0 झाले. हा ऑलरेडी 1 आहे. ऑलरेडी 1 आहे. आता ऑलरेडी 1 आहे तर या दोघांना 0 राहणार. ठीक आहे.
तर या दोघांना झिरो बनवायचे तर तुम्ही सायमल्टेनियसली पण बनवू शकता ना. इथं काय झालं, इथं ऑलरेडी एक जण झिरो होता. तर तुम्ही काय करू शकता, दोघांचं एकच ऑपरेशन लिहू शकता. जसं आता याला झिरो बनवायचे तर याला ह्याच्यासोबत आणि ह्याला ह्याच्यासोबत करायचं, म्हणजे बाकीचे जे झिरो बनले त्यांना प्रॉब्लेम येत नाही. आता याला झिरो बनवायचं तर काय करणार आहे, R1 मध्ये चेंज आणायचे. कसा, R1 मायनस 2R2, R1 मायनस 2R2. आणि आणखी कशा चेंज आणायचं आहे, R3 मध्ये. R3 मध्ये कसं चेंज आणणार, R3 चेंजेस टू R3 प्लस 5R2 कळते, मायनस 5 प्लस 5 0. आणि दोन्ही ऑपरेशन एकच अप्लाय करायचे. तर कोण चेंज होणार आहे, R1. R2 कसा राहील, 0 1 2 ॲज इट इज, A इनवर्स. कोण चेंज होणार आहे, होणार नाही, R2 कशा तसा राहील. आता इकडे बघा, R1 मध्ये काय चेंज करायचं, R1 मायनस 2 टाइम्स R2, म्हणजे याला मायनस 2 ने मल्टिप्लाय करायचं आणि वरच्यातून सबट्रॅक्ट करायचं. 1 मायनस 0 1, 2 मायनस 2 0, 3 मायनस 4 मायनस 1 रे, मायनस 1. 5 ना R2 ला मल्टिप्लाय करायचं आणि खालच्या मध्ये ऍड करायचं. मायनस 5 प्लस 5 0, मायनस 8 प्लस 10 2. तर ते परत R1 मायनस 2R2, याच्यातून मायनस 2R2 2R2 सबट्रॅक्ट करायचं. 0 मायनस 2 मायनस 2 1 0 0 0. R3 प्लस 5R2, R3 प्लस 5R2, 0 प्लस 5 5 मायनस 3 1 झालं. आता 1 0 0 झालेलं आहे, 1 0 0 झालेलं आहे. आता तुम्ही काय करायचं आहे, तुम्हाला याला फक्त याला 1 बनवायचं आणि मग या दोघांना 0 बनवायचं. याला 1 बनवणार कसं, तर R3 चेंजेस टू 1/2 R3. R3 ला 2 ने डिवाइड करावं लागेल. 1 0 मायनस 1 0 1 2 0 0 1. A इनवर्स इज इक्वल्स टू मायनस 2 जसं तसं 1 0 1 0 0. चेंज कशाचं करायचं आहे, R3 5/2 मायनस 3/2 1/2. कळते. आता परत याला आणि याला 0 बनवायचे. तर ह्याच्यासोबत घेणार, ह्याच्यासोबत घेणार, म्हणजे उरलेल्या मध्ये चेंज होणार नाही. जे तुम्ही करून ठेवलं R2 मायनस 1. हां, तर चेंज कुणात करायचं, R2 मध्ये. R2 चेंजेस टू कसं, R2 मायनस 2 टाइम्स R3 बरोबर, आणि R1 चेंजेस टू R1 प्लस R3 खतम. R1 प्लस R3. लक्षात घ्या, R2 ला चेंज करण्यासाठी ह्याच्यासोबत नाही घेऊ शकत तुम्ही, कारण मग हे दोघं बदलून जातील. हे तर 100% बदलणार, हे नाही बदलत. म्हणून कोणासोबत करायचं असते, खालच्या. ज्यावेळेस तुम्ही याला 1 बनवतात आणि याला 0 बनवायचं, ह्या दोघांनाही ह्याच्यासोबत ऑपरेट करायचं, म्हणजे त्याच्यासोबत घ्यायचं 0 आणण्यासाठी. आता रे 1 0 मायनस 1 बरोबर, हे पण 0 होईल. 0 1 0 0 0. हे विचार करायची गरज नाही, कारण हे आपण विचार करूनच लिहिलेले आहे ना. इकडे चेंज आणायचं कुणाला, R1 आणि R2 मध्ये. R3 असेल तर लिहून टाका. R2 मध्ये चेंज आणायचं, काय आणायचं, R2 मायनस 2R3, म्हणजे R3 ला 2 ने मल्टिप्लाय करायचे आणि R2 मधून सबट्रॅक्ट करायचे. चला, 1 मायनस 2 टाइम्स मायनस 4. 5/2 तो मायनस 4 येणार. ठीक आहे, कोणाच करतोय आपण, R2 चं करतोय. नाही, मी R1 ची सांगितली. आणि पहिले R2 करतोय ना आपण. हो सर. त्याच्यानंतर मायनस 2 ने याला मल्टिप्लाय केलं तर प्लस 3, प्लस 0 प्लस 3 3 येईल ना. हे बघा, इथं काही राहत नाही, मायनस 3/2 2 2 कॅन्सल, प्लस 3 मायनस 0 मायनस 1 2 2 कॅन्सल होईल, मायनस 1. ठीक आहे. R1 चं काय करायचं, R1 प्लस R3 करायचं. R1 प्लस R3 मायनस 2 प्लस 5/2 1/2 आहे की 1 मायनस 3/2 1 मायनस 3/2 मायनस 1/2 आणि 0 प्लस 1/2 1/2. तर बेटा हा झालाय तुमचा I. तर तुम्ही काय लिहू शकता, I इंटू E इनवर्स
is nothing but I into A inverse is nothing but 1 by 2 minus 1 by 2 1 by 2 minus 2 5 by 2 तर तुम्ही याच्यामध्ये 1 बाय 2 ला कॉमन काढू शकता. आन्सर असं पण दिलं जाऊ शकतं. 1 बाय 2 ला जर कॉमन काढलं तर वरती काय उरले 1 बाय 2 ला बाहेर काढलं 1 minus 1 1 खाली काय उरलं तिसऱ्यामध्ये 5 minus 3 1. तर मधल्याचं काय करणार आहे मधल्यामधून 1 बाय 2 काढायचं म्हणजे 2 न मल्टिप्लाय करा 2 न डिवाइड करा. जो डिवाइड केलं त्याला बाहेर काढा आणि याला 2 न मल्टिप्लाय करावं लागेल -8 6 आणि -2 लक्षात येते का ज्याच्यामध्ये डिवाइडेड बाय 2 नाही त्याला 2 न मल्टिप्लाय करणार ना. मला सांगा ह्याच्यातून जर 1 बाय 2 बाहेर काढायचं आहे तर तुम्ही काय करणार 2 न मल्टिप्लाय करा 2 न डिवाइड करा आणि तो 1 बाय 2 बाहेर काढून घ्या. कारण जर तुम्ही यानं परत आतमध्ये केलं तर -4 भेटेल पाहिजे की नाही. हो सर यानं जर आतमध्ये मल्टिप्लाय केलं तर आता -4 भेटते म्हणजे 2 न मल्टिप्लाय करू. आलं लक्षात. हे झालं तुमचा आन्सर. हा झाला रिवाइज मॅट्रिक्स कसं रे वेळ असतो की नाही. हा थोडंसं विचार करायचं कन्फ्युज होऊ नये देते. एक बी चुकली तर पूर्ण जाते कानात काढ कळते का. त्याच्यामुळे मॅट्रिक्स सोपं आहे पण हे असेल विचारा काय झालं लिहा मग. चला आता एक प्रश्न फक्त चौथा जो आपण कॉल्मन ट्रान्सफॉर्मेशन सॉल्व करणार आहोत. मग मात्र तुम्हाला काही अडचण राहते का रे. मग आपण व्हेरायटी बघूया. हो मग काय पाहणार आपण व्हेरायटी. लक्षात घ्या हा जो क्लास चालू झालेला आहे आपला एवढा हा जो आपण क्लास चालू केलेला आहे तो सरळ जाऊन संपणार आहे 10:15 म्हणजे 10-20 ला. त्याच्यामध्ये काही अपेक्षा ठेवू नका. हो सर ठीक आहे कारण ते आपण विसरलो शाळेत आले ते लेक्चर असतं त्याच्यामध्ये आधी 1 तास करावं लागतं त्याच्यामुळं आहे ना. त्याच्यानंतर मी ब्रेक देईल तुम्हाला. हा मोठा ब्रेक देऊन टाकतो जागेवर मोठा ब्रेक. फोर्थ वाला 0 मधनं 5 1 0 0 1 3 होऊ शकतं. माझं मत आहे ते चुकीचं बी असू शकतं. सर बरोबर आहे सर एकदम बरोबर त्या फोटोचा काय फायदा तर हे आपण याला हे म्हणतोय. आता इथं क्लिअर कट आहे जर मी रो ट्रान्सफॉर्मेशन वापरायला गेलो तरी मी वापरू शकतो असं काही नाही. पण इथं सोपं दिसतं आपल्याला कॉलम न करायचंय ना एक एक्झाम्पल. तर इथं बघा इथं 1 आणायचंय ना तर थर्ड कॉलम मला दिसतोय 1 आणि थर्ड कॉलमचं इंटरचेंज केलं सोपं जाईल. मग कशाला रो वापरायचं कळतंय का. तर सगळ्यात पहिले तर आपण पाहूयात की डिटर्मिनंट ऑफ ए काय येतोय ते 2 0 -1 5 1 0 0 1. बोर्डात सोडवत असताना मॅट्रिक्सचं इन्व्हर्स काढायला सांगितलं तर पहिले डिटर्मिनंट काढ. दुसऱ्या मेथडमध्ये तर डिटर्मिनंट काढावंच लागतं कळतंय का. दुसऱ्या मेथडमध्ये डिटर्मिनंट काढावंच लागतो. फक्त ट्रान्सफॉर्मेशन मध्ये काढावं लागत नाही. त्याच्यामुळं पहिले इन्व्हर्टिबल आहे ते म्हणजे सांगणं आपलं काम आहे. ठीक आहे. हां मग आता 2 in bracket 3 -0 -1 5 -0 5 so 6 -5 that is 1 not equals to 0 therefore A is invertible मध्ये इन्व्हर्स काढू शकतो आपण. कोणत्या मेथडने करतोय आपण कॉलम ट्रान्सफॉर्मेशन. कॉलम ट्रान्सफॉर्मेशन मध्ये काय असतं A इन्व्हर्स पहिले असतो A नंतर असतो आणि इकडे I असतो. म्हणजेच काय झालं रे A इन्व्हर्स इनटू A. A म्हणजे 2 0 -1 5 1 0 0 1 3. A is equals to 1 अरे ते कशाला लिहिलं सर. ते एक कशाला लिहिलं बरोबर आहे सर. शट अप You shut up. You both of you shut up and just shut up. Shut up for 1 year. Shut up for next 10 months. शिकवलं काय झालं तुला?
तुला कसं कळतंय त्याला बघ. त्याच्या आधी तुला कसं एक नवीनच कार्टून बघण्यात आलं त्या दिवशी, टीन टायटन्स नावाचं. ते एक टीम असते, त्यात एक सारखा ओरडत असते. मला एवढा राग येतो त्याचा, बसलेलो असतो काहीतरी घरी आणि हे ते बघत असते पोरगं आमच्या घरचं. त्या टीन टायटन्स मध्ये एक सारखं कलमा करत असतो, उगत आरडा ओरडा साधी गोष्ट मी सांगायची आरडा ओरडा बघितलेलं तुम्ही ते. आणि त्याच्यात एक मुलगी असते, म्हणजे ती काय आत्मा असते काय असते, उडतच असते ती, तिला पायच नाही. हा, पायच नाही. आणि एक असतो तो रोबोट सारखा असतो. हे उठ ना. चला कॉलम ए इन्व्हर्स ए, ठीक आहे. चला तर बेटा C1 आणि C3 ला आपापसात आदलावरती करतात. तर ए इन्व्हर्स मायनस C3 करू. 1 -3. सेकंड वाला कॉलम ऐसे ही रहेगा 0 1 1 2 5 0 2 5 0 0 0 1 0 0 1 0 1 0 1 0 1 0 0. सर माइनस ने मल्टीप्लाई हाँ बेटा, हाँ तो माइनस आता सर आता म्हणते 0 माइनस तिकडचं बी मायनस करावं लागेल सर. ते आहे माइनस आयडेंटिटीचं. वन झालेले हो. आता मला सांगा, आपण कॉलम ट्रान्सफॉर्मेशन वापरतोय, वन झाले त्याचे रोज 0 बनावं लागते. ही ऑलरेडी ही फक्त पहिलेच 0 आहे. मग ह्या कॉलमला कुणासून करावं लागेल, पहिल्या कॉलम सोबत. म्हणजे C3 मध्ये चेंज आला कसा, C3 चेंजेस टू C3 मायनस 2 C1. ए इन्व्हर्स जशास तसे C3 मध्ये चेंज होणार. 1 0 मायनस 3 0 5 मायनस 0 5 0 मायनस ऑफ मायनस प्लस मायनस. हा तर परत 0 0 मायनस 1 0 1 0. कॉलम 3 मध्ये चेंज करायचं विथ 1 C3 मायनस 2 C1 1 मायनस 0 0 मायनस 0 आणि 2. सर 6 कसं आलं? हे 2 टाइम्स C3 घ्या ना बेटा. 0 C3 म्हणजे 0 मायनस 2 टाइम्स C1. त्याला C3 हा 1 0 0 झालंय. नंतर याला 1 करायचं, ऑलरेडी 1 आहे. त्याच्या रो मधनं 0 करायचा, हा पण ऑलरेडी 0 आहे. मग काय करावं लागेल, C3 ला ऑपरेट करावं लागेल. अगेन C3 चेंजेस टू C3. आता कोणासोबत करणार, ज्याला 1 बनवलंय त्या कॉलम सोबत हे घेणार बरं का, म्हणजे बाकीच्यांमध्ये चेंज होत नाही. कळते का. C3 मायनस 5 C2. A इन्व्हर्स 1 0 मायनस 3 0 1 1 हे 0 हे 0 आणि 6 मायनस 5 आणि मायनस 3 15 6 प्लस 15 C3 minus 5 C2 1 minus 0 1 0 minus 5 minus 5. R3 मायनस R2 पण केलं असतं. ए बेटा, कॉलम वापरायला लागलो रो नाही वापरायचं, पुरं कॉलमच वापरायचं. रो वापरत असेल पुरं रोच वापरायचं. कॉलम रो तो मिक्सअप नाही करणार. झालं. आता याला 1 बनवायचे. अरे हे काय झालं, याला 1 बनवायचे. 21 ने डिवाइड करावं लागेल. देयर इज नो एनी अदर पर्याय. C2 होतं ना ते 1च मल्टिप्लाय झालं असतं. काहीतरी चुकलंय का नाही आपलं? ते चुकलेलं आहे सर तिथं. हे थांबा थांबा. हे C3 हा. C3 म्हणजे 6 minus 5. ओ मी हे घेतलं.
हे C2 सोबत आहे ना, -5 into C2 म्हणजे 1 आहे ना, C3 - C2 आहे ना. म्हणजे काय येणार 1. वाव, जागर 1 आलो. फक्त या दोघांना 0 बनवायचं आहे आपण. चला मग C1 प्लस 3C3 प्लस 3C3 C1 प्लस 3C3 प्लस 3C3 प्लस 3C3 C1 प्लस 3C3 आणि C2 changes to C2 minus C3. C2 minus C3. सही है? चला C1 changes, C1 चेंज करायचे आणि C2 चेंज करायचे. C3 चा शब्द 0 0 1. C1 कसं चेंज होतं? C1 plus 3C3. C1 plus 3C. अरे हे तर सरळ 1 0 0 0 1 0 0 0 1 येणार. इकडे विचारच नाही करायचा. विचार करून लिहिले ना. 1 minus 5 2. अब C1 plus 3C3 है. C1 plus 3C3. 3C3 मतलब 3. 0 plus 3 3. 0 minus plus 3 into minus 5 होगी. 0 minus 15 मतलब minus 15. और minus 1 plus 3 into 2 plus 5. करते हैं? C2 minus C3. C2 minus C3. 0 minus 1 minus 1. 1 minus 1 minus 6. 0 minus 2 minus 2. Therefore, A inverse into I is equals to this matrix. Therefore, A inverse is same. 3 minus 1 1 minus 15 6 minus 4 5 minus 2 2. ठीक आहे. एक लक्षात घ्या, हे मी सोडवलेले गणित आहेत, तुम्हाला स्वतः सोडवावे लागतील. कारण थोडीशी बी चूक, अरे फालतू कॅल्क्युलेशन बरं का, पण असं हे होऊन जातं डोक्यात. इथून इथपर्यंत इथं घाण होऊन जातं डोक्यात अशी एकदा. त्याच्यामुळे शांत राहायचे, पूर्ण श्वास घ्यायचा. दिवसभरातून जेव्हा जेव्हा आठवण येईल त्यावेळेस पूर्ण श्वास घ्यायचा, रिलॅक्स होता, शांत होता. ऑक्सिजन जास्त भेटेल, सेल्सला ऍक्टिव्ह वाढेल. पण खूप टाइम आहे, बघूच ना. आता एवढे मोठे झाले, काही गरजच नाही. पाहुणे एवढं सोडायचं, काही देणार नाही. लिहा पटकन, चला चला. तुम्ही कधी कोर्सेचं लिहिलं पाहिजे नाही का? कोर्सेचं रेस्ट बघा कसं भारी लिहिले, सगळे फॉर्म्युले हे ते सगळ्या गोष्टी एकदम प्रॉम्प्ट असते. ते सगळं क्लासमध्ये लक्ष म्हणजे लक्ष देते, तर माहिती सगळे मूर्ख आहेत म्हणून ते समोर बसते. कसं आहे, त्याचं मागे बसलं तर कोणाचं काहीतरी कोणाचं काही ना काही चालू असते, डिस्ट्रॅक्शन होते. ते एकदम चॅप्टर एकदम समोर येऊन बसते आणि बिलकुल माझ्याकडे लक्ष देते, काय बोलतोय काय नाही ते. एवढं खोटं ऐकू नाही शकत. नाही पण तुम्ही बघा त्याच्या सिन्सिअरिटीकडे. तुम्हाला बाकीच्यांना थोडी तर लाज वाटेल पाहिजे. सगळ्यांना नाही पण बरेच जणांना. तुम्ही काय आता पाहिजे कसं माझ्याकडे बघायला. ऍटलीस्ट तुम्ही क्लासमध्ये अटेंटिव्ह असताल ना, तुमचं बरंचसं काम होऊन जातं माहिती. समोरचा माणूस काय बोलतोय, काय चालू काय नाही याची गरज नाही आता. चला ते लक्षात घ्या. फाइंडिंग इनवर्स, फाइंडिंग इनवर्स बाय adjoint मेथड. हो हा, तुम्हाला दिलेल्या मॅट्रिक्सचा इनवर्स फाइंड आउट करायचा आहे बाय adjoint मेथड. काय करणार आहे? फॉर्म्युला आहे A इनवर्स इज इक्वल टू 1 बाय डिटरमिनंट ऑफ A इनटू adjoint ऑफ A. फॉर्म्युला लक्षात ठेवा. काय फॉर्म्युला आहे? A इनवर्स इज इक्वल टू 1 अपॉन डिटरमिनंट ऑफ A इनटू adjoint ऑफ A. डिटरमिनंट ऑफ A ना डिवाइड केलेले adjointला. adjoint ऑफ A एक मॅट्रिक्स असतो आणि तो कसा फाइंड आउट करायचा बस हेच ह्याच्यामध्ये शिकायचं. तर 2/2 च्या आणि 3/3 च्या मॅट्रिक्स मध्ये कसा फाइंड आउट केला जातो? पहिले 2/2 चा मॅट्रिक्स पाहूया आणि नंतर 3/3 चा. तर डिटरमिनंट ऑफ A तर काढता येतं तुम्हाला, फक्त adjoint ऑफ A काढण्याची प्रोसेस काय आहे? तर adjoint ऑफ A काढत असताना तुम्हाला adjoint ऑफ A काढताना तुम्हाला 3 गोष्टी कराव्या लागतात. एक मायनस काढावं लागतात, मायनस ऑफ एलिमेंट
ऑफ ए, नंबर 2 कोफॅक्टर्स ऑफ एलिमेंट ऑफ ए, आणि नंतर तुम्ही काय करता ॲडजॉइंटसाठी ट्रान्सपोज घेता, ट्रान्सपोज ऑफ कोफॅक्टर मॅट्रिक्स, कोफॅक्टर मॅट्रिक्स. ही सगळ्यात थर्ड स्टेप आहे. ही पहिली स्टेप, फर्स्ट स्टेप, ही सेकंड स्टेप आणि ही थर्ड स्टेप. ठीक आहे. माइनर कोफॅक्टर ॲडजॉइंट. घ्या, लक्षात घ्या. सगळ्यात पहिले 2x2 मॅट्रिक्सचा. हा, ठीक आहे. मग A इज इक्वल टू A11 A12 A21 A22, बरोबर आहे. 2x2 मॅट्रिक्स दिलेला आहे. ह्या मॅट्रिक्सचा ॲडजॉइंट ऑफ दिस मॅट्रिक्स म्हणजे काय? तर सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला मायनस काढायचे. कुणाचे मायनस? याच्यात प्रत्येक एलिमेंटचा मायनस. कोणाचा मायनर? प्रत्येक एलिमेंटचा मायनर काढायचा. आणि प्रत्येक एलिमेंटचा मायनर काढत असताना त्याला तुम्ही कॅपिटल एम ने डिनोट करता. म्हणजे A11 चा मायनर काढायचा आहे ना, A11 चा मायनर काढायचा आहे, M11 लिहिणार. कळते? M11 कसा काढतात? ज्या पण एलिमेंटचा मायनर काढायचा आहे त्या एलिमेंट वर हॉरिझॉन्टल लाईन मारा, व्हर्टिकल लाईन मारा. मारली, कोण उरलं रे? A22. हा झाला याचा मायनर. कोणाचा? दिस इज अ मायनर ऑफ एलिमेंट A11. M11 इज मायनर ऑफ एलिमेंट A1. कळते? A12 चा मायनर कशाने डिनोट करणार? M सफिक्स 12. आणि A12 चा मायनर कसा काढणार? A12 वर व्हर्टिकल लाईन, A12 वर हॉरिझॉन्टल लाईन. कोण उरलं रे? A21 झाला याचा. कळते? पुन्हा M21. A21 चा मायनर कसा काढणार? M21 ने याच्यावर लाईन, याच्यावर लाईन, काय येणार? A1. आणि M22 चा मायनर याच्यावर लाईन, ह्याच्यावर लाईन, A11. मान्य? मग हे जे तुम्ही प्रत्येक एलिमेंटचे मायनर्स काढले ना, तर ह्यांच्या जागी जर त्यांचे मायनर्स ठेवले तर त्याला म्हणतात मॅट्रिक्स ऑफ मायनर्स. मॅट्रिक्स ऑफ मायनर्स ऑफ एलिमेंट्स ऑफ ए. म्हणजे ए मधील एलिमेंटच्या मायनर्सचा मॅट्रिक्स जर तुम्हाला लिहायचा असेल तर तुम्ही कसं लिहिणार रे? A11 चा मायनर कोण आलेला आहे? A22. मॅट्रिक्स ऑफ काय? मायनर. मॅट्रिक्स ऑफ मायनर्स ऑफ एलिमेंट्स ऑफ ए. ए मधल्या एलिमेंटच्या मायनर्सचा मॅट्रिक्स, त्यांचे मायनस फाइंड आउट केले ना आपण, त्याचा मॅट्रिक्स म्हणजे काय? A11 चा कोण आहे? A22. A12 चा कोण आहे रे? A21. म्हणजे ह्या दोघांची पोझिशन बदलते, ह्या दोघांची पोझिशन बदलते. कळते? A12 आणि A11. हा झाला मॅट्रिक्स ऑफ मायनस. माहिती असं म्हणून सांगतो मॅट्रिक्स ऑफ. तुम्हाला मॅट्रिक्स ऑफ मायनस काढायची गरज नाही, तुम्हाला मायनस काढले. ठीक आहे. त्याच्यानंतर आता आपल्याला काढायचे त्याच एलिमेंटचे कोफॅक्टर्स. हे होऊन लक्ष द्या. कोफॅक्टर, कोणत्याही एलिमेंटचा कोफॅक्टर कसा काढणार? A11 चा कोफॅक्टर काढायचा आहे तर त्याला कॅपिटल A11 ने डिनोट करणार. कळतंय का? कुठल्याही मॅट्रिक्स मधल्या कुठल्याही एलिमेंटचा कोफॅक्टर कशाने डिनोट करणार? त्याची पोझिशन आणि सफिक्स. कॅपिटल एच आणि याचं कॅपिटल एम आणि त्याच्या सफिक्सेस. A11 चा कोफॅक्टर कशाने डिनोट होणार? कॅपिटल A11. कळतंय? कॅपिटल A11. आणि तो कसा डिफाइन केलेला आहे? तर -1 रेज टू द पॉवर 1 + 1 इंटू M11. कळतंय का? -1 टू द पॉवर 1 + 1 म्हणजे इथंच. इन शॉर्ट जर समजा तुम्हाला AIJ काढायचं असेल, AIJ म्हणजे काय? कॅपिटल AIJ म्हणजे काय? कोफॅक्टर ऑफ एलिमेंट AIJ. तर -1 रेज टू काय करणार? I + J इंटू MIJ. आलं लक्षात? डेफिनेशन है उसका. ठीक है. हाँ, तो बेटा क्या होगा? -1 का पावर 2 क्या होगा? पॉजिटिव.
तो मतलब A11 किसके बराबर हो गया M11 M11 मतलब क्या हुआ कौन है M11 का वैल्यू क्या A2 करते फिर A12 निकालना है तो वो क्या होगा -1/1 + 2 इंटू M12 तो ये तो ऑड आएगा तो माइनस आएगा तो माइनस ऑफ M12 क्या आएगा A21 करते उधर भी अपन यही कर रहे परत A13 सॉरी A13 नहीं A21 हैं -8 A21 -1/2 + 1 इंटू M21 म्हणजे A11 काढायचा असेल तर तो कुणावर डिपेंडेंट आहे M11 म्हणजे को फॅक्टर काढायचा असेल एखाद्या एलिमेंटचा तर तुम्हाला त्या एलिमेंटचा मायनस पहिले काढावा लागेल कळतंय का कारण को फॅक्टर कुठल्या एलिमेंटचा को फॅक्टर कुणावर डिपेंडेंट आहे मायनस वर फक्त साइनचा फरक आहे जर खाली दिलेले सफिक्सेस ऑड असतील तर निगेटिव्ह येईल कळतंय का हो सर ती आता है देव घालायला काय मला तर ते काय A12 -A12 M21 चं A12 -A12 आणि शेवटचं A22 -1 to the power 2 + 2 A11 22 A11 म्हणजे 1 into A11 मग आता मॅट्रिक्स ऑफ कोफॅक्टर्स काय येईल रे हे महत्त्वाचं आहे मॅट्रिक्स ऑफ कोफॅक्टर्स हे मात्र लिहावं लागतं तुम्हाला हा मॅट्रिक्स कारण तुम्हाला याचा ट्रान्सपोज करायचा असतो मॅट्रिक्स ऑफ कोफॅक्टर्स ऑफ एलिमेंट्स ऑफ गिवन मॅट्रिक्स A दॅट इज मॅट्रिक्स ऑफ कोफॅक्टर मग काय असणार आहे तर A11 A12 A21 A22 म्हणजेच मी कॅपिटल लेटर्स मध्ये मॅट्रिक्स ऑफ मायनस काय असणार आहे कॅपिटल M11 M12 असं मग A11 ची व्हॅल्यू काय आहे रे सांगा A22 A22 -A21 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 -A12 A11 ठीक है तो बेटा ये हो गया मैट्रिक्स ऑफ कोफैक्टर्स ऑफ एलिमेंट्स ऑफ ए अब तीसरा स्टेप अब एडजॉइंट निकालना है तो एडजॉइंट ऑफ ए क्या होता है ट्रांसपोज ऑफ दिस मैट्रिक्स इस मैट्रिक्स का ट्रांसपोज होता है सो एडजॉइंट ऑफ ए इज नथिंग बट ट्रांसपोज ऑफ मैट्रिक्स ऑफ कोफैक्टर्स का जो मैट्रिक्स आया है उसका क्या करना पड़ेगा आपको ट्रांसपोज देना पड़ेगा तो कैसे आएगा ट्रांसपोज बेटा ट्रांसपोज मतलब क्या होता है रो 1 बन जाता है रो कॉलम 1 A22 इसको ऐसा करना होता है ट्रांसपोज सांगितलेलं नाही की तुम्हाला हां रो चेंजेस इनटू कॉलम्स और कॉलम चेंजेस इनटू रो तो रोजला कॉलम मध्ये चेंज केलं तर A22 A21 आणि पहिल्या रो 1 ला पहिला कॉलम दुसरा रो 1 दुसरा कॉलम -A12 A1 आलं लक्षात हा काय झालं रे तुमचा दिलेला मॅट्रिक्सचा ऍडजॉइंट एकदा तुम्हाला ऍडजॉइंट भेटला की ह्याच्यामध्ये ठेवून द्यायचं तुम्हाला इनव्हर्स भेटेल म्हणजे A इनव्हर्स काय झालं रे देअरफॉर A इनव्हर्स इज नथिंग बट याचा 1 अपॉन डिटरमिनंट ऑफ A ला तसंच ठेवतो कारण तो काढता येतो ना तुम्हाला थोडासा मोटिवेशन आणि इनटू ऍडजॉइंट ऑफ A म्हणजे काय हा मॅट्रिक्स A22 -A12 -A21 A11 लक्षात आलं का म्हणजे दिलेल्या मॅट्रिक्सचा इनव्हर्स कसा भेटला रे तुम्हाला जरा लक्षात द्या बरं मला सांगा बरं मेन डायगोनलची पोझिशन आदला बदली होतीये दिसतंय का ही शॉर्ट ट्रिक आहे बरं का तुम्हाला बोर्डात जर विचारलं 2x2 मॅट्रिक्सचा इनव्हर्स काढा ऍडजॉइंट मेथडनं तर एवढं करत बसावं लागेल पण जर सीटीत विचारलं 2x2 चा मॅट्रिक्स दिला त्याचं इनव्हर्स काढा म्हणलं तर काय ट्रिक वापरणार ह्या पोझिशनची जागा बदलायची ह्यांची जिथल्या तिथे घेऊन फक्त साइन बदलायची A12 आणि A21 चे साइन बदलले की नाही फक्त दोघं पॉझिटिव्ह तर दोघं निगेटिव्ह झाले म्हणजे समजा मी जर तुम्हाला विचारलं की बाबा 1 2 3 4 या मॅट्रिक्सचा इनव्हर्स लिहा तर तुम्ही सगळ्यात पहिल्यांदा याचा डिटरमिनंट काढणार डिटरमिनंट किती याचा 4 - 6 दॅट इज -2 बरोबर आहे आणि ऍडजॉइंट ऑफ A कसा काढणार
या दोघांची आदला बदली म्हणजे 4 इथं जाईल 1 इथं जाईल आणि हे दोघे जिथले तिथं राहून फक्त साईन बदलतील असं झालं इन्व्हर्स. आलं लक्षात. तर ही शॉर्टकट मेथड आहे म्हणजे ऍडजॉइंट मेथड तुम्ही केल्यानंतर तुम्ही चेक बी करू शकता किंवा तसं आलंय की नाही. कळतंय का? तर हा लिहायचं आहे और तिच्या आहे हे लक्षात आलं का रे? तुला ताण झाला का रे? लय ताण झाला वाटतो. कोण झाला? एक लक्षात घ्या ताण घेण्यासारखं नाहीये. हे फक्त मी स्टँडर्ड नोटेशन वापरलेत ना म्हणून असं थोडं कचकच होत असं डोक्यात. कळते का? पण मेथड सोपी लक्षात घ्या. मायनस काढणं म्हणजे काय? ज्या एलिमेंटचं मायनर काढतायत नरवडे ज्या एलिमेंटचं मायनर काढतायत त्याच्यावर हॉरिझॉन्टल व्हर्टिकल लाईन खिचायची आणि उरलेलं एलिमेंट त्याचं मायनर असणार आहे. कळतंय का? प्रॅक्टिस केली तर समजून जाईल तुम्हाला. आणि को फॅक्टर काढणं कशावर आता हा चला आणखी एक मज्जा को फॅक्टर काढताना हे लिहायची गरज आहे का? वागला लिहायची गरज आहे का? नाही. काय करणार मग तुम्ही को फॅक्टर काढताना? हे बघा तुम्ही एकदा मायनर काढले ना मग तुम्हाला माहिती ऑड पोझिशन वर कोणते नंबर आहेत रे? A12 आणि A21 या दोघांचे को फॅक्टर मायनर सेम असणार आहेत की नाही? कळतंय का? या दोघांचे को फॅक्टर मायनर सेम असणार आहे म्हणजे ह्या एलिमेंटचा जो मायनर आहे तोच ह्या एलिमेंटचा को फॅक्टर सुद्धा असणार आहे. कळतंय का? ते कसं तुम्ही लक्षात ठेवू शकता. ठीक आहे. आणि कसं लक्षात ठेवणार? पहिले मायनर काढायचे मग को फॅक्टर काढायचे. हे पहिले मायनर काढायचे मग को फॅक्टर काढायचे आणि मग ते काढलेले को फॅक्टर त्या एलिमेंटच्या जागे लिहायचे. ज्या एलिमेंटचा जो को फॅक्टर आलाय तो होणार मॅट्रिक्स ऑफ को फॅक्टर. को फॅक्टरांचा मॅट्रिक्स दिलेले एलिमेंट्स होते त्यांच्या को फॅक्टरांचा मॅट्रिक्स झाला तो. एकदा तो भेटला की त्याचा ट्रान्सपोज घ्यायचा. पहिली रो असेल त्याला पहिला कॉलम म्हणायचा, दुसरी रो असेल त्याला दुसरा कॉलम म्हणायचा. तो जो ट्रान्सपोज घेतलेला मॅट्रिक्स आहे तो असणार तुमचा ऍडजॉइंट. आणि तुम्हाला मॅट्रिक्स इन्व्हर्स करण्यासाठी ऍडजॉइंटच काढायचं होतं. ही मेथड सगळ्यात सोपी समजली जाते. 2-3 एक्झाम्पल सोडवले ना आपण तुम्हाला कळून जाईल की सोपी. लक्ष येते का? चला लिहा. इन जनरल लिहा आहे. हा बेटा काही की केसेस के और कॉलम ट्रांसफॉर्मेशन दोनों इक्वल ना हो. क्या का और कॉलम या तो रो ट्रांसफॉर्मेशन अगर वो इक्वल ना हो तो इक्वल ना हो तो ये जो हमारा वो जो आ रहा वो अलग है. नहीं रे भाई ऐसा नहीं होता. आप किसी भी मैट्रिक्स एक तो बात समझिए कि मैट्रिक्स से इन्वर्स एक ही निकलता है. एक मैट्रिक्स से एक ही इन्वर्स होता है, यूनिक होता है. किसी मैट्रिक्स का आप इन्वर्स निकाल रहे हो तो यूनिक ही आएगा, एक ही आएगा, चाहे आप कोई भी मेथड इस्तेमाल कर लो. समझ रहे हो बात को? समझ रहे हो? आता लक्षात घ्या 3/3 चं कसं काढणार? 3/3 का कैसे निकालेंगे? माइनर है कि बेटा 3/3 का कैसे निकालेंगे? ये पहिला हमें ही मतलब चालायचं का? हाँ प्रोसेस सेम है बस 3/3 में डायरेक्ट काम करे तो क्वेश्चन में है ना? आज जाऊ अरे ह्याच्यात आणि त्याच्यात काही फरक नाही. उलट याच्यामध्ये वेळ वाया जातो माहिती का? मी पहिलेच तसं सांगायला पाहिजे होतं. एवढंच लिहून दिलं तुमच्या चेहऱ्यावर उगाच आट्या पडल्या माहिती का कपाळावर. हे बघा मला एक सांगा सरळ आज समजा एक्सरसाइज 2.2 आहे. त्याच्यामध्ये पहिला प्रश्न बघा फाइंड द को फॅक्टर्स ऑफ द एलिमेंट्स ऑफ द फॉलोइंग मॅट्रिक्स. दिलेल्या मॅट्रिक्स मधल्या एलिमेंटचे को फॅक्टर्स काढायचे. तर 2/2 चा मॅट्रिक्स पहिले दिलेलं आहे बघा एक्सरसाइज 2.2. त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 1 त्यातलं पहिलं लेट आपण त्याला म्हणू ए. समजा ए येतो
तर काय -2 -1 -1 2 ए बेटा -3 4 बरोबर आहे. तुम्हाला फक्त को फॅक्टरचा मॅट्रिक्स काढायचा आहे. हां सुपेकर हो सर. मग मला सांगा सगळ्यात पहिले मायनर काढणार ए M11 डायरेक्ट सांगा M11 किती येईल रे M11 म्हणजे याच्यावर लाईन म्हणजे काय असणार 4 त्याच्यानंतर M12 म्हणजे कोण -3 M21 याचा मायनर काढायचा आहे. ह्याच्यावर लाईन काय येणार 2 शेडे लक्ष नाही M22 -1 कळलं का हे मायनस झाले. आता मायनस तुमच्या समोर ह्याच्या समोरच को फॅक्टर लिहिणार A11 आता A11 लिहिते 1 आणि 1 2 असतं त्याच्यात तुम्हाला माहिती जो मायनस तोच को फॅक्टर अरे हो सर 4 त्याच्यानंतर A12 म्हणजे ऑड नंबर आहे जो इथं मायनर असेल त्याच्या विरुद्ध को फॅक्टर म्हणजे +3 कळतंय का. यस सर पुन्हा A21 चा को फॅक्टर ऑफ दिस एलिमेंट -2 कळतंय का आणि A22 काय आहे ना -1 जो आहे तो म्हणजे या दोघांची सम जर इव्हन येत असेल तर जो मायनर आले तो त्या पोझिशनचा को फॅक्टर असणार आहे. झालं तुम्हाला मॅट्रिक्स ऑफ को फॅक्टर काढायला सांगितले तर ह्या पोझिशनच्या एलिमेंटचा को फॅक्टर काय आलेला 4 A11 म्हणजे काय ह्या पोझिशनला जो ह्या पोझिशनला जो एलिमेंट आहे त्याचा को फॅक्टर देअरफॉर मॅट्रिक्स ऑफ को फॅक्टर काय लिहिणार आहे मॅट्रिक्स ऑफ को फॅक्टर काय लिहिणार 4 3 4 3 -2 -1 याचा फक्त ट्रान्सपोज घेतला की इनव्हर्स वाला मॅट्रिक्स भेटून जातो फक्त डिटरमिनंटने डिवाइड करायचं राहतं. कळलं का यस सर लक्षात येते का हो सर. मग आता सेकंड नंबरचं बघा ज्याच्यामध्ये 3/3 चा मॅट्रिक्स दिला सेकंड नंबर त्याला आपण लेट ए बी इक्वल्स टू ए म्हणूया त्याला 1 -1 2 -2 3 5 आणि -2 0 -1. आता मला सांगा हा 3/3 चा मॅट्रिक्स आहे याचे मायनस कसे काढतात माहिती का सेम M11 काढायचे M11 काढायचंय ना तर काय करणार ह्याचा मायनर काढायचं ना ए नरोडे ह्याच्यावर हॉरिझॉन्टल लाईन आहे ह्याच्यावर व्हर्टिकल लाईन काय उरले 4 एलिमेंट उरले त्यांचं डिटरमिनंट ते जशाल तसे लिहायचे 4 एलिमेंट लक्षात आलं का हा सेम कळलं का त्याचा तिथं डिटरमिनंट काढायला 4 नव्हतेच नाही एकच होता म्हणून जशाल तसं लिहित होतो आपण M11 काढायचे त्याच्यावर व्हर्टिकल लाईन हॉरिझॉन्टल लाईन जो वाचला त्याचं डिटरमिनंट सर मी डिटरमिनंट काढून M11 ची व्हॅल्यू लवकर काढली हा आपण सॉल्व डिटरमिनंट काढतो सॉल्व करतो ना तर M11 ची व्हॅल्यू लगेच निघून जाईल. म्हणजे लिहायचं नाही म्हणतोय का पहिले डिटरमिनंट काढू आणि नंतर हे लिहू. M11 इज इक्वल टू डिटरमिनंट लिहिला तुम्ही हा लिहा याची व्हॅल्यू हा मग मी तेच बोलतो आपल्या डिटरमिनंट काढ नाही ठेवा याचा लेट हा याचा पण ते काढल्यावर आपल्याला याची व्हॅल्यू माहिती राहील ना. अच्छा तसं म्हणतोय का आपल्या डिटरमिनंट इनव्हर्स काढतानाची गोष्ट झाली इनव्हर्स काढताना तुम्हाला नाही पण त्याच्यामध्ये होतं काय तुम्ही फक्त ह्या 3 एलिमेंट्सची रिलेटेड माहिती असेल व्हॅल्यू बाकीच्यांची सगळ्यांचीच काढली त्याच्यात काही एवढं नाही. ठीक आहे मग M11 आता तुम्ही घ्या तुम्ही जर लय जास्त पारंगत झाले ना पण होऊ शकत नाही तसं करू नका कळतंय का म्हणजे आता आम्ही कसं काढतो M11 सरळ इथं पाहतो डायरेक्ट डिटरमिनंटची व्हॅल्यू लिहून टाकतो तुला कळत नाही वाटतं हा मग -3 हे काय येणार रे -3 कळतंय का हा M12 म्हणजे याचा तुम्हाला काय करायचं मायनर व्हर्टिकल लाईन हॉरिझॉन्टल लाईन आता नीट पहा काय काय उरलं -2 5 -2 -1 लक्षात येते नको रे लक्ष देऊ नको लक्ष देऊ मला आता M13 कसं लिहायचं सांग आता गेला घाबरले ते मला मुले घाबरलेले 2 -12 ठीक आहे चल सांग याचा मायनर कसं लिहिणार सांग M13 सांग याचा मायनर कसं लिहिणार सांग -6 शेजार धर्म -2 हा 3 हा -2 0 अच्छा चल लक्ष आहे आणि याचा डिटरमिनंट काढणार -0 -6 + 6 काय म्हणलं ते -6 क्या बात है लई ना लई लई
M21 हा बटा बुटा 21 M21 A21 आहे. M21 काढायचं ह्याच्यावर हॉरिझॉन्टल आणि ह्याच्यावर व्हर्टिकल काय उरलं ते धीस -1 2 0 -1. त्याच्यामुळे M11 काढताना म्हणजे मायनस काढताना शायनिंग आणूच नका. सरळ असा पाहून व्यवस्थित लिहा. कारण ते जर एकदा बरोबर आलं तर पुढचं सगळं खेळ सोपं आहे. कळतंय का? मग M21 काय येईल रे 1 -0. पुन्हा M22 म्हणजे हा हो M22 मग याच्यावर हॉरिझॉन्टल व्हर्टिकल काय उरलं रे 1 2 -2 -1 बघा बरोबर आहे का? M22 काढताय ना this जसं आहे तसं लिहिणार 3 -1 + 4 ठीक आहे 3 अशी नाटकं करतेस ना. M22 झालं M23 सांगा मला 1 -1 -2 0 हा. -2 0 -2 -2 इथं -3 यायला पाहिजे. -1 + 4 3 येतो. 1 × -1 किती येईल? मायनस काही सांगू नका तुम्ही काय केलं आहे. M23 त्याच्यानंतर बेटा M31 म्हणजे हे याच्यावर हॉरिझॉन्टल याच्यावर व्हर्टिकल -1 2 3 5 -5 -5 -6 L1 M32 बेटा M32 1 2 -2 5 हो 5 1 5 M33 1 -1 -2 3 -2 1 झालं काय होतं तसलं? M11 झालं. A11 कोण सांगतं रे? आता याच्यातले मस्त आहे बरं का. याच्यामध्ये ऑड पोझिशन मध्ये डायमंड तयार होतो. समजा इथे जर ठिपका समजलं ना आपण आणि याला जर जोडलं ना तर डायमंडचे व्हर्टेसेस जे ते त्यांचा फक्त वेगळा येतो. बाकी सगळ्यांचा सेम येतो. तुम्ही बघा हा 1 1 आहे, हा 1 3 आहे. 1 + 3 4 येतो, 1 + 1 2 येतो. त्याच्यानंतर हा 3 1 इवन नंबर आहे आणि हा पण इवन आहे, हा पण इवन आहे. ह्या जागेवरचे ऑड आहेत त्याच्यामुळे एवढ्यांचे मायनर को फॅक्टर मध्ये साइनचा फरक राहील. बाकी सगळ्यांचे सेम राहील. कळतंय का? मग A11 चा को फॅक्टर काय राहील? हाच जो M11 आहे. पुन्हा A12 चा इथं बघायचं ऍडिशन 3 ऑड येतो ना म्हणजे -12 राहील. हे कळतंय का तुम्हाला? A13 1 + 6 इवन नंबर म्हणून जाशील तसं. त्याच्यानंतर A21 2 + 1 3 म्हणून -1. A22 तशात तसं. चला पुन्हा इथं A23 2 येईल +2 जे साइन आहे ते चेंज होईल. त्यानंतर A31 जसं आहे तसं. त्याच्यानंतर A32 त्यानंतर A33 मग तुम्हाला काय काढायला सांगितलं होतं? मॅट्रिक्स ऑफ को फॅक्टर. मॅट्रिक्स ऑफ को फॅक्टर काढलं म्हणजे झालं. नंतर त्याचं फक्त ट्रान्सपोज घेतलं की ऍडजॉइंट निघून जातं. देअरफोर मॅट्रिक्स ऑफ को फॅक्टर काय येईल? मॅट्रिक्स ऑफ को फॅक्टर्स काय येईल? A11 A12 A13 म्हणजे -3 -12 6. त्याच्यानंतर A21 -1 3 आणि 2 -1 3 आणि 2. त्यानंतर -11 -9 आणि 1. आपल्याला ऍडजॉइंट काढायला सांगितले का नाही? फक्त को फॅक्टरचा मॅट्रिक्स काढायला सांगितलं. आलं लक्षात? हे कळायला सोपं होतं की नाही? त्याच्यापेक्षा वेळ पण वाचला. आता पुढच्या प्रश्नात काय सांगितलं बघा. फाइंड द मॅट्रिक्स ऑफ को फॅक्टर्स ऑफ द फॉलोइंग. परत डबल तेच क्वेश्चन म्हणजे फाइंड द को फॅक्टर. अच्छा म्हणजे आपण सेकंड क्वेश्चन मध्ये जे विचारले तेच पहिले. याच्यामध्ये फक्त हे को फॅक्टरचं मॅट्रिक्स लिहायला नाही सांगितलं, फक्त को फॅक्टर काढायला सांगितलेलं. एकूण एकच झालं, फक्त तिथे ठेवायचं सारखंच आहे. यांनी इथं को फॅक्टर्स काढलेले फक्त. सेकंड याच्यात फाइंड द मॅट्रिक्स ऑफ को फॅक्टर म्हणजे काढलेल्या को फॅक्टर्सला
काढलेल्या कोफॅक्टरला फक्त मॅट्रिक्सच्या फॉर्म मध्ये द्यायचे, त्यांचे ज्या ज्या एलिमेंटचे जे जे कोफॅक्टर ते फक्त मॅट्रिक्सच्या फॉर्म मध्ये द्यायचे. मग जसा पहिला क्वेश्चन तसा सेकंड येईल करता कोफॅक्टरचा मॅट्रिक्स काढायचा. चला लिहा बरोबर. सर 3 into 3 चा ट्रान्सपोज कुठे काढायचा? 3 into 3 चा ट्रान्सपोज याचा ट्रान्सपोज पहिली हे बघा कोफॅक्टरचा मॅट्रिक्स भेटलेला आहे, त्याचा ट्रान्सपोज कसा करणार? पहिली रो वर पहिला कॉलम -3 -12 6 -1 3 2 काय केलं रे ना काय लूज कनेक्शन वाटतं. -3 -12 पहिली रो बनन पहिला कॉलम, पहिली रो बनली, दुसरी रो बनली, तिसरी रो बनली, तिसरी झालं ट्रान्सफर. हे आलं ऍडजॉइंट. पुढचे प्रश्न असं ऍडजॉइंट काढा म्हणून. फाइंड द ऍडजॉइंट्स ऑफ द फॉलोइंग मॅट्रिक्स. म्हणजे पहिला दुसरा न सॉल्व्ह करता डायरेक्ट तिसरा केला असता तर त्यात सगळं तीन गेलं असतं. लक्षात येते का? कळते का काय हो? काय तिसऱ्या प्रश्नामध्ये आपल्याला ऍडजॉइंट काढायचं आहे. काय तू आणि काय होय आतमध्ये आतमध्ये तू बाहेर दिसलं श्रवण बसलेलं आहे. आता आता असं बाहेर पाहिजे. काल कोण डेव्ही जोन्स जा लक्षात येते का काय? तिसऱ्यामध्ये ऍडजॉइंट काढायचं आहे, म्हणजे इथपर्यंत यायचं आणि याचा ट्रान्सफर घ्यायचा. येईल का? अरे किती मोठं नाही, हे सोपं आहे, याची प्रॅक्टिस करावं लागेल. इनवर्स काढताना कळतंय का? मायनस काढावं लागेल. कोफॅक्टर एकदा मायनस काढले कोफॅक्टर आले ना रे, कोफॅक्टर आले. कोफॅक्टरला असं लिहून फक्त रोला कॉलम रोला कॉलम रोला कॉलम केला की झालं, आणि डिटरमिनंट काढलं की इनवर्स आला. कळतंय का? आणि चला क्वेश्चन नंबर 4 बघायचं आपल्याला. आणि 5 क्वेश्चन नंबर 5 मध्ये काय म्हटलेलं? फाइंड द इनव्हर्सेस ऑफ द फॉलोइंग मॅट्रिसेस बाय ऍडजॉइंट मेथड. हे लिहा पहिले, मग क्वेश्चन नंबर 4 आणि 5 पाहिजे. 4 मध्ये लई इम्पॉर्टंट प्रॉपर्टी वापरली बरं का, कुत्र्यासारखे क्वेश्चन येतात त्याच्यावर. चला चौथा प्रश्न आहे. एक लक्षात घ्या, क्वेश्चन नंबर 3 पर्यंत आता तुम्ही सोडवणार. लक्षात येते का? एक ऍडजॉइंट मेथडचा वापर करून तुम्हाला काय करायचं? इनव्हर्स काढायचं. हा बेटा लक्षात येते. आता मला लक्षात येते, एक चौथ्या क्वेश्चन मध्ये तुम्हाला बोर्डामध्ये विचारलं जाऊ शकतो, पण त्याच्यामध्ये जी फॅक्ट सांगितली ना ती मात्र तुम्ही बिलकुल डोक्यात ठेवण्यासारखी फॅक्ट. त्याच्यावर जो क्वेश्चन आला आणि येतो खूप वेळेस विचारलेला आहे. बघा काय दिलेलं आहे. एक सांगा मला क्वेश्चन नंबर 4. बघा 4 मध्ये काय दिलेले आहे, ती फॅक्ट काय ते समजून घ्या बेटा. हे बघा 4th मध्ये ए मॅट्रिक्स दिलेला आहे 3/3 चा. 1 -1 2 3 0 -2 1 0 3. Verify that A into adjoint of A is equal to adjoint of A into A is equal to determinant of A into I. लक्षात घ्या ते बेटा, A into adjoint of A, adjoint of A into A is equal to determinant of I. काय कळते तुम्हाला? मला सांगा, हा मॅट्रिक्स A हे बेटा, हा A मॅट्रिक्स आहे. याचा जर तुम्ही ऍडजॉइंट काढला, ओम नरवडे लक्ष नाही तुझं त्यानंतर बुके आहे. A मॅट्रिक्स आहे, याचा जर तुम्ही ऍडजॉइंट काढला, याचा जर तुम्ही ऍडजॉइंट म्हणजे A into adjoint of A चा अर्थ कळतो का? A तर मॅट्रिक्स दिलेलं आहे, ऍडजॉइंट काढा, दोघांचं मल्टिप्लिकेशन करा. आणि हे कॉम्पिटिटिव्ह आहे. A into adjoint of A किंवा adjoint of A into A ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन करा. ते कुणाच्या बरोबरीत येते? तर डिटरमिनंट ऑफ A into I. तुम्ही जर प्रोसेस बघितली, हे बेटा तुम्ही जर प्रोसेस बघितली, तुम्हाला जर हे प्रूव्ह करायला सांगितलं असेल मग तर तुम्हाला प्रूव्ह करणंच आहे. पण तुम्हाला सीईटी मध्ये प्रश्न कसा विचारतात? एखादा मॅट्रिक्स देतात आणि तुम्हाला म्हणतात फाइंड A into adjoint of A. आता जे पोरग ही प्रॉपर्टी लक्षात नाही ठेवणार किंवा A into adjoint of A किंवा A
ऍडजॉइंट ऑफ ए इंटू ए हे काय आहे तर तुम्ही डिटर्मिनंट ऑफ ए काढा सगळं त्याला आय मल्टिप्लाय करून टाका जे येईल तो मॅट्रिक्स हा असतो मग हे करणं सोपं आहे की नाही सांगा 2 मिनिटात आन्सर याचा डिटर्मिनंट सांगा 1 0 minus 3 1 आहे ना 0 0 येईल सर. प्लस 1 सेकंड नंबर आहे 9 9 प्लस 2 प्लस 2 नीट बघा 9 प्लस 2 हे पण 0 झालं 9 2 11 11 इंटू डिटर्मिनंट आयडेंटिटी मॅट्रिक्स आयडेंटिटी 3/3 चा घेणार कारण हा 3/3 1 0 0 0 0 0 1 11 ने मल्टिप्लाय करणं म्हणजे काय 11 0 0 0 11 0 0 0 11 येते का लक्षात मग तुम्हाला सीईटी ला जे मॅट्रिक्स वरती प्रश्न विचारले जातात सरळ सरळ याचा इन्व्हर्स नाही विचारणार काय विचारलंय त्यांनी तुम्हाला दिलेलं मॅट्रिक्स आणि त्याच्या ऍडजॉइंटचं मल्टिप्लिकेशन लक्षात घ्या मी काय बोलतोय लक्षात घ्या तर लक्षात म्हणजे तुम्हाला त्याचा अर्थ कळेल एखादा मॅट्रिक्स दिलाय त्या मॅट्रिक्सला त्याच्या ऍडजॉइंटनं मल्टिप्लाय केलं तर उत्तर काय येतं त्या मॅट्रिक्सचा डिटर्मिनंट इनटू आयडेंटिटी मॅट्रिक्स हे काढणं सोपं आहे की नाही पण आता हे जितक्या लवकर आले तेवढाच उशीर तुम्हाला हे प्रूव्ह करायला लागेल आपल्याला प्रूव्ह नाही करायचं पण मी सांगतोय तुम्हाला प्रूव्ह करायला सांगितलं तुम्हाला येईल का कारण तुम्हाला ऍडजॉइंट काढता येतो आणि तुम्हाला मल्टिप्लिकेशन ऑफ मॅट्रिक्स बी येते आता तुमच्या माहितीसाठी म्हणून मी सॉल्व्ह करून दाखवते हा फक्त ए इंटू ऍडजॉइंट ऑफ ए आपण सॉल्व्ह करूया तर ऍडजॉइंट ऑफ ए काढण्यासाठी आपण काय करणार सगळ्यात पहिल्यांदा M11 बरोबर आहे कळतंय का मग मी डायरेक्ट लिहू का ऍडजॉइंट ऑफ ए बघून तुम्हाला माहिती कसं काय वेळ वाचल ना हा तर डायरेक्ट लिहितो मी ऍडजॉइंट ऑफ ए काय येतोय ऍडजॉइंट ऑफ ए येतोय ऍडजॉइंट ऑफ ए येतोय 0 0 -11 18 आणि 0 -1 3 हा आला तुमचा ऍडजॉइंट आता तुम्हाला काय करायचं आहे ए इंटू ऍडजॉइंट काढायचं आहे ए इंटू ऍडजॉइंट ऑफ ए म्हणजे काय ए किती दिलेला आहे 1 -1 2 3 0 -2 1 0 3 आणि याला तुम्हाला मल्टिप्लाय करायचं आहे 0 3 2 -11 1 8 0 -1 3 तुम्हाला लक्षात येतं का हे काढण्यासाठी किती एफर्ट्स घेणे पहिले आणि ते बरोबर काढल्यानंतर पुन्हा दिलेल्या मॅट्रिक्सच्या ह्याच्यासोबत मल्टिप्लाय करणे हे मल्टिप्लिकेशन काय साधे का इट इज टाइम टेकिंग प्रोसेस 3/3 चा मॅट्रिक्स येणार आहे 1 इंटू 0 0 -1 इंटू -11 प्लस 2 इंटू 0 मग फक्त हा एलिमेंट भेटेल कळते का पुन्हा हा एलिमेंट काढायचा फर्स्ट रो सेकंड कॉलम घ्यावा लागेल लक्षात येते असं केलेच नंतर तर मला तुम्हाला इथं फक्त हा फॉर्म्युला सांगायचा आहे बाकी तुम्ही करून टाका ऍडजॉइंट काढा मल्टिप्लिकेशन करून टाका बोर्डात विचारू शकते तो करा म्हणून शकते 4 मार्कला विचारू शकते ए इंटू ऍडजॉइंट ऑफ ए डिटरमिनंट ऑफ इंटू आय येतो नाही बी विचारू शकतो बाकी विचारण्यासारखं खूप होतं मार्क कमी घेते क्वेश्चन्स मध्ये काय आपल्याला फाइंड करावं लागतं डिटरमिनंट ऑफ ए इंटू आय फाइंड करावं लागतं नाही क्वेश्चन मध्ये काय करतात एक मॅट्रिक्स देतात आणि म्हणतात फाइंड व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ ए इंटू ऍडजॉइंट ऑफ ए आता ज्याला हे लक्षात नाही ते एवढं काय विचार करून पहिले ऍडजॉइंट ऑफ ए काढेल पुन्हा दिलेल्या मॅट्रिक्स मल्टिप्लाय करेल आणि मग त्याचा आन्सर येईल किती वेळ जाईल तर 10 मिनिटं जातील या प्रश्न सॉल्व्ह करायला आणि ज्याला हे माहिती की ए इंटू ऍडजॉइंट ऑफ ए म्हणजे काय असतं त्या मॅट्रिक्सचा डिटरमिनंट इंटू आयडेंटिटी तुम्ही सरळ 2 मिनिटात डिटरमिनंट काढला आपण 11 आला डिटरमिनंट 11 इंटू आयडेंटिटीनं मल्टिप्लाय केलं आयडेंटिटीला मल्टिप्लाय केलं आयडेंटिटी मॅट्रिक्स आपल्याला माहिती नाही काय असतं तिकडे 3/3 आहे म्हणून 3/3 चा आयडेंटिटी घ्या तिकडे जर 2/2 असतं 2/2 चा आयडेंटिटी घेतला कळतंय का 2/2 चं कसं identity घेणार? अरे 0 अच्छा ओके लक्षात येते कळलं हा मार्जिन मध्ये वरती लिहून घ्या लक्षात राहील अत्यंत लिहायचं बघून ए इंटू ऍडजॉइंट ऑफ ए ऍडजॉइंट ऑफ ए डिटरमिनंट ऑफ ए इंटू आय कळते त्याच्यानंतर तुम्हाला मी स्केलर डायगोनल मॅट्रिक्स बद्दल बोललो होतो ना रे हो सर डायगोनल मॅट्रिक्स मध्ये काय असतं डायगोनल नॉन A 0 0 0 B 0 0 0 C मुद्दाम सीईटी सारख्या परीक्षेमध्ये असा मॅट्रिक्स दिला जातात आणि तुम्हाला म्हणतात फाइंड ए इनवर्स ए काय म्हणतात रे फाइंड ए इनवर्स म्हणतात मग लक्षात घ्या ए इनवर्स काय असतो 1/a 0 0 0 1/b 0 0 0 1/c कळतंय कळतंय का डायगोनल मॅट्रिक्सचा इनवर्स काय असतो जे डायगोनल एलिमेंट आहे त्यांचा रेसिप्रोकल बघितला याचा बाकी सगळे 0 0 0
हा पण एक शॉर्टकट आहे. किंवा आता तुम्हाला मिसलेनियस जी पहिली 2 मिसलेनियस आहेत या टॉपिकमध्ये, त्या मिसलेनियस 2A जी आहे त्याच्यामध्ये हा प्रश्न म्हणून दिला, दाखवू का तुम्हाला? ही प्रॉपर्टी प्रश्न म्हणून दिलेले आहेत. या प्रॉपर्ट्या पिक कराव्या लागतात. बघा क्वेश्चन नंबर 5 आहे. क्वेश्चन नंबर 5 आहे मिसलेनियस एक्सरसाइज 2A मध्ये क्वेश्चन नंबर 5 बघा. याला बघत नाही तू, मी काही बघत नाही. तो बघतो. किती नंबर क्वेश्चन? क्वेश्चन नंबर 5 हा. दिसतंय क्वेश्चन नंबर 5. हा, सर. हो सर. काय म्हटले त्याच्यामध्ये? तुम्हाला एक डायगोनल मॅट्रिक्स दिलाय. ते म्हणते की हा नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स आहे, तर तुम्ही ए इनवर्स फाइंड आउट करा त्याचा बाय एलिमेंटरी रो ट्रान्सफॉर्मेशन आणि हेन्स फाइंड करा इनवर्स ऑफ दिस. हेन्स फाइंडचा अर्थ काय? वरचा इनवर्स काढल्यास नंतर तुम्हाला अरे काय आता झाले, आता लिहा म्हणलं तर आता सांगा म्हणलं लिहून झालं, सर. झालं लिहून एवढंच लिहायचं, एवढंच लिहायचं फक्त. आणि हे पण एक ऍक्ट म्हणून लिहायचं ते पण झालं. की डायगोनल मॅट्रिक्सचा इन्व्हर्स काय असतो, डायगोनल एलिमेंट जे असतं त्याचा रेसिप्रोकल लिहायचा. महत्त्वाचे मुद्दा म्हणून लिहा. सगळे महत्त्वाचे मुद्दे फॉर्म्युले जे असतात ते वर लिहायचे असतात, जेणेकरून तर वाचताना लक्ष जातं. होते का? तुम्ही मॅथ साठी ना लाईन वाला रजिस्टर नका वापरत जाऊ. आता काय आता असे वापरायचे. याच्यामध्ये काय करायचं माहिती का? पेजेस वरती अशी एक मार्जिन म्हणजे 1/3 1/4 किंवा 1/5 पेज जे असतं ना, ते वरती लाईन मारून द्यायची पेन्सिल आणि खाली सोडवत चालायचं. वरती महत्त्वाचे फॉर्म्युले मुद्दे लिहित चालायचे, म्हणजे ते वही काढताना तुम्हाला रिव्हिजन सोपं जातं. लक्षात आलं का? हां नाही, आणखी भरपूर टाइम बाकी आहे ना. आणखी काय भरपूर आहे ना. ते तसा टाइम नाही ना, आलाय का? 8-9 महिने बाकी आहेत ना. ए लक्षात घ्या. क्वेश्चन नंबर 5 बघा. 5 मध्ये काय म्हटलेले? फाइंड द इनवर्स ऑफ द फॉलोइंग मॅट्रिसेस बाय मानकर मेथड, बाय ऍडजॉइंट मेथड. ऍडजॉइंट मेथडचा वापर करून दिलेल्या मॅट्रिक्सचा इनवर्स फाइंड आउट. काय याचं पुस्तक नाही काय? आहे, सर. मिसलेनियस एखादी. अरे मिसलेनियस एक्सरसाइज क्लासेस. एक्सरसाइज 2.5 काय 2.2 त्यातला क्वेश्चन नंबर 5. लक्षात आलं का? मग मला सांगा, आता तुम्हाला जर मी विचारलं की एखादा 3x3 चा मॅट्रिक्स दिला आणि तुम्हाला जर मी म्हटलं की फाइंड द इनवर्स ऑफ द फॉलोइंग मॅट्रिक्स बाय युजिंग रो ट्रान्सफॉर्मेशन, येईल करता तुम्ही कोणते इक्वेशन वापरणार आहे? हो, A into A inverse is equals to I. मी जर म्हणलं की फाइंड इनवर्स ऑफ द मॅट्रिक्स नरवडे बाय युजिंग कॉमन ट्रान्सफॉर्मेशन, तर नरवडे कोणते इक्वेशन वापरशील तू? अरे भाई, हे इक्वेशन वापरणार तुम्ही. का त्रास देतोय तुम्हाला? कापून टाक. एक इकडे कापून टाक बाजूला. येस सर. लक्षात येतंय? यस सर. जर तुम्हाला म्हणलं कुणी फाइंड द इनवर्स ऑफ द फॉलोइंग मॅट्रिक्स बाय ऍडजॉइंट मेथड, काय करणार तुम्ही? आपण तुमच्याकडे फॉर्म्युला A इनवर्स इज इक्वल टू 1 डिटरमिनंट ऑफ A इनटू ऍडजॉइंट ऑफ A. ऍडजॉइंट ऑफ A कसं काढतात बेटा? को फॅक्टरचं मॅट्रिक्स काढतात. त्याच्यासाठी तुम्हाला मायनस काढायला लागतात आणि को फॅक्टरच्या मॅट्रिक्सचा ट्रान्सपोज घ्यायचा विसरायचं नाही. को फॅक्टरच्या मॅट्रिक्सचा ट्रान्सपोज घेतला की तुम्हाला ऍडजॉइंट भेटतो. आणि 2x2 मॅट्रिक्स ची पण ट्रिक लिहून घ्या की A B C D हे जर 4 एलिमेंट आहेत समजा A मध्ये, तर A इनवर्स कसा लिहिला जातो ऍडजॉइंट मेथडनं? 1 बाय डिटरमिनंट ऑफ A इनटू हे दोघं जण आपले पोझिशन बदलतात आणि हे जर जागेवर हे पण शॉर्टकट लिहून घ्या की 2x2 चा इनवर्स, 2x2 मॅट्रिक्सचा इनवर्स वरती लिहून घ्या की 2x2 मॅट्रिक्सचा इनवर्स जर एलिमेंट ABCD असतील
तर डिटर्मिनंट काढा त्याचा आणि मॅट्रिक्स मध्ये काय येणार मेन डायगोनलचे एलिमेंटची आदला बदली आणि सेकंडरी डायगोनल मधले एलिमेंट दिसले तिथं फक्त साइन चेंज मायनस असेल प्लस प्लस मायनस राहील लक्षात. चला मिसलेनियस एक्सरसाइज 2 ए काढा. मिसलेनियस एक्सरसाइज 2 ए काढा. मिसलेनियस एक्सरसाइज 2 ए काढा. काढली का मिसलेनियस एक्सरसाइज 2 ए? हो सर. साबळे पाटील म्हणजे साबळे पाटील. मिसलेनियस एक्सरसाइज 2 ए काढा. त्याच्यामध्ये प्रत्येक प्रश्न आपण वाचणार आहोत आणि तुम्हाला करायचा आहे. एक लक्षात घ्या I3 काय डिनोट करतं रे? ज्यावेळेस एखादा मॅट्रिक्स स्क्वेअर मॅट्रिक्स असतो समजा ए मॅट्रिक्स आहे 2/2 चा आहे तर त्याला 2/2 न लिहिता असेल A2 सुद्धा लिहू शकतात. म्हणजे त्याच्यावरून काय करतं स्क्वेअर मॅट्रिक्स आहे ज्याचे रो पण 2 आहे कॉलम पण 2 आहे. सहसा हे नोटेशन वापरत नाही पण यांनी काही प्रश्न वापरलेले आहे. आता जसं पहिला प्रश्न आहे बघताय सगळे. हो सर. हा बेटा पहिल्या प्रश्नामध्ये काय म्हटले त्यांनी की जर A if A दिलेला आहे then reduce it to I3 by using कॉलम ट्रान्सफॉर्मेशन. कॉलम ट्रान्सफॉर्मेशनचा वापर करून दिलेल्या मॅट्रिक्सला रिड्यूस करायचा I3 मध्ये. I3 म्हणजे काय रे? आयडेंटिटी मॅट्रिक्स ऑफ 3 रोज अँड 3 कॉलम्स. I3 म्हणजे काय? I3 म्हणजे आयडेंटिटी मॅट्रिक्स ऑफ 3/3. मग तुम्हाला दिलेल्या मॅट्रिक्सला रिड्यूस करायचं आहे आयडेंटिटी मॅट्रिक्स मध्ये बाय युजिंग कॉलम ट्रान्सफॉर्मेशन. येईल करता कळतंय का? आपण युनिट मॅट्रिक्स किंवा आयडेंटिटी मॅट्रिक्स ने बनवलं सोडून काय गोसे. दुसऱ्या प्रश्नात काय म्हटले परत एक मॅट्रिक्स दिला आणि म्हटले रिड्यूस इट टू I3 बाय युजिंग रो ट्रान्सफॉर्मेशन. रो ट्रान्सफॉर्मेशनचा वापर करून तुम्हाला काय करायचं त्याला I3 मध्ये रिड्यूस करायचं म्हणजे आयडेंटिटी मॅट्रिक्स ऑफ ऑर्डर 3/3 करायचं. मान्य येईल करता काय बेटा? आयडेंटिटी बनवायचंय त्याला. त्यांनी एवढं जरी म्हणलं असतं रिड्यूस इट टू आयडेंटिटी मॅट्रिक्स तरी 3/3 चाच बनला असतं की नाही. पण ते काय म्हणले रिड्यूस इट टू I3 म्हणजे तुम्हाला कळतंय का बाबा की ते तुम्हाला आयडेंटिटी मॅट्रिक्स बनवायला सांगते. लक्षात येतंय का? चेक वेदर द फॉलोइंग मॅट्रिसेस आर हा प्रश्न सीईटीला विचारलेला अत्यंत सोपा प्रश्न. हा याच्यामध्ये जे 9 प्रश्न दिलेले आहेत ना ते सगळे एका टाइपचे. ते काय म्हणतायत एक्झामाइन करा चेक करा की दिलेले मॅट्रिसेस इन्व्हर्टिबल आहेत की नाही म्हणजे यांचा इन्व्हर्स काढला जाऊ शकतो की नाही. काय करणार रे तुम्ही? डिटरमिनंट काढणार. तो जर 0 आला तर नॉट इन्व्हर्टिबल. अरे बाप अरे काहीतरी सांगतोय आपण ते लक्ष नसलं तर एकदम त्याच्याकडे पाहिलं ते काहीतरी सांगतोय. एखादा मॅट्रिक्स आहे तो इन्व्हर्टिबल आहे असं आपण कधी म्हणू शकतो? किती खतरनाक आहे तू पाहिले तर लक्ष देते काय. एखादा मॅट्रिक्स आहे त्याचा डिटरमिनंट जर 0 आला 0 आला तर त्याचा इन्व्हर्स निघत नसतो. कळतंय का? आणि त्या मॅट्रिक्सचा जर डिटरमिनंट 0 नसेल तर त्याचा इन्व्हर्स निघतो. साधी सरळ गोष्ट सांगितली. ऍडजॉइंट मेथड मध्ये फॉर्म्युला सुद्धा बघितला आपण की 1/डिटरमिनंट ऑफ A इनटू ऍडजॉइंट ऑफ A. फॉर्म्युला सुद्धा काय सांगतो की डिटरमिनंट ऑफ A ना डिटरमिनंट ऑफ A ने डिवाइड करता येत ना. मग 0 येणाऱ्या गोष्टी डिवाइड करता येतं का? तो किसी भी मैट्रिक्स का कोई भी मैट्रिक्स तब इन्वर्टेबल रहेगा जब उसका डिटरमिनेंट नॉट इक्वल टू 0 रहेगा. इसीलिए तो कहते हैं ना कि मैट्रिक्स नॉन सिंगुलर होना चाहिए. बरोबर बोला था. ठीक आहे. हा चलो ठीक आहे. तर तुम्हाला लक्षात आलं का? मग त्याच्यामध्ये काय केलं नाही कॉसचा वापर केला सेकचा वापर केला काही फरक पडणार आहे का? तुम्हाला फक्त त्याचा डिटरमिनंट काढायचा आहे. तो जर 0 आला तर नॉन इन्व्हर्टिबल. 0 नाही आला तर इन्व्हर्टिबल. बऱ्याच वेळेस त्याच्यामध्ये एखादा अननोन टाकून देते बरं का.
त्याच्यात अननोन टाकतात आणि काय म्हणते द मॅट्रिक्स Matrix ची द value गिवन मॅट्रिक्स इज इन्व्हर्टिबल फाइंड व्हॅल्यू ऑफ के. हा. म्हणजे तुम्हाला कळत इन्व्हर्टिबल आहे म्हणजे काय नाही त्याला zero तसं नाही तसं Not नाही invertible. ए ते काय म्हणतात इन्व्हर्टिबल नाही वापरत Not invertible. ते म्हणतात दिलेला मॅट्रिक्स सिंग्युलर आहे. काय म्हणतात सिंग्युलर असं म्हणतात ते, की दिलेला मॅट्रिक्स सिंग्युलर आहे म्हणजे काय त्याचा डिटरमिनंट 0 येतो. मग जर दिलेला मॅट्रिक्स सिंग्युलर आहे किंवा ते म्हणजे दिलेला मॅट्रिक्स नॉन इन्व्हर्टिबल आहे म्हणजे काय करायचं त्याचं डिटरमिनंट 0 घ्यायचं आहे. मग त्या डिटरमिनंट मध्ये एक अननोन आहे, डिटरमिनंट सॉल्व्ह केला तो अननोन निघून जातो. कळतंय का? चला पुढचा प्रश्न घ्या. ते काय म्हणताय फाइंड ए बी चौथ्या मध्ये ए आणि बी दिलेले आहे. ए बी काढा म्हणजे प्रोडक्ट फाइंड करा. आणि पुन्हा ते म्हणताय की एक्झामाइन वेदर ए बी हॅज इनव्हर्स ऑर नॉट. ए प्रश्न कसा आहे रे ए बी काढायचा आहे प्रोडक्ट बी काढता ए बी काढायचा आहे ए बी काढल्यावर त्याचा इनव्हर्स एक्झिस्ट होतो का नाही डिटरमिनंट चेक करणार ए बीचा डिटरमिनंट चेक करणार. कळतंय का? हो सर. मार नको शक्य मार क्वेश्चन नंबर 5 पर ए मान क्लियर. क्वेश्चन नंबर 5 आहे होसे. क्वेश्चन नंबर 5 जे मी तुम्हाला मागे तथ्य सांगितलं ना की डायगोनल मॅट्रिक्सचा इन्व्हर्स कसा येतो डायगोनल एलिमेंटचा रेसिप्रोकल घेऊन. कळतंय का? मग त्यांनी स्वतः म्हटले की बाबा हा दिलेला मॅट्रिक्स आहे त्याचा इन्व्हर्स 1/x 1/y 1/z असा येतोय. तर त्याचा वापर करून तुम्हाला खालच्या मॅट्रिक्सचा इन्व्हर्स सांगायचं आहे. वरचं प्रूव्ह करायचंय रो ट्रान्सफॉर्मेशन आणि खालचं सांगायचं येईल करता. चला आता हे बघा ह्याच्यामध्ये बघा कसं जबरदस्त ऍप्लिकेशन वापरले. कोण सांगते इथं ते जागेवर 10 रुपये भेटले. सर क्वेश्चन बघा क्वेश्चन नंबर 6 मध्ये त्यांनी ए दिलेला आहे 1 2 3 4 and x is a 2/2 matrix such that x हा 2/2 मॅट्रिक्स आहे 2/2 कशा पद्धतीनं की a into x ची व्हॅल्यू काय येते I येते. तर तुम्हाला तो x फाइंड करायचा सांगा मला कसं काय काय समजून याच्यावरून प्रश्न समजला का? सर याचं इन्व्हर्स काढायचं आहे. हे बेटा ए दिलेला आहे हा. आणि ते म्हणतात x हा एक मॅट्रिक्स आहे जो अननोन आहे 2/2 चा. पण तो मॅट्रिक्स कशा पद्धतीचा आहे तर a ला जर x ने मल्टिप्लाय केलं म्हणजे ax इज इक्वल टू आयडेंटिटी मॅट्रिक्स येतं. सर रो ट्रान्सफॉर्मेशन करायची समय पण तेच म्हणतो. कॉलम मध्ये येते. हा. रो ट्रान्सफॉर्मेशन हा का बोलला माहिती का Sir, कारण A जो दिलेलं आहे. फाइंड आउट करायचा आहे तो a इन्व्हर्सच्या जागेवर हा. आहे. लक्षात घ्या. मी सांगितलं होतं रे inverse. हा ना सगळे हा ना या आणि हा ते समजून कोणी सांगितलंय का घ्यायचं. श्रेय घ्यायला सगळेजण येणार सांगताना एक डोकं नाही वापरणार. पानकरनं सांगितलं विषय संपला. a x इज इक्वल टू i एक मी पुढचं मला विचारायचं होतं आणखी त्यानं पटकन दिलं सांगून आयडिया मी दिली सर. काही नाही दिली खायचे काही ए, सांगितलं. मी तुला पहिले रुपये दिले. पण मला त्याच्या उत्तरावरून हे कळलं मला त्याच्या उत्तरावरून हे कळलं की तुला ते क्लिक झालं ते इक्वेशन तेच क्लिक झालं ना त्याच्यामुळे मी त्याचा हात मिळवला. सहसा मी हात मिळवत नाही कोणाचं. 10 रुपयापेक्षा मोठं बक्षीस भेटलं त्याला मी हात मिळवलं. Yes, sir. कळतंय का काय वानखेडे आपल्या नरवडे एक लक्षात घ्या एक सर तुम्हाला तुम्ही एकमेकाला बोलत जाऊ नका ना. हे पहा sir, मी काय केलंय ते बोलतोय. तुम्ही कमेंट काय करता एकमेकावर मूर्ख कुठे ते हे बघा तुम्हाला x असा फाइंड आउट करायचा आहे की ax इज इक्वल टू i. मग a तुमच्याजवळ दिलेलं आहे 1 2 3 4 x तुम्हाला काढायचा आहे आणि i म्हणजे 1 0 0 1 इकडे 2/2 चा आहे इकडे बी 2/2 चा घेणार. मग जर असं दिलंय x कुठल्या पोझिशन मध्ये a इन्व्हर्शन मग याच्याकडे लेफ्टला दिलेलं आहे ना हेच जर समजा x a इज इक्वल टू i दिलं असतं तर कॉलम ट्रान्सफॉर्मेशन वापरलं असतं कारण जो फाइंड आउट करायचा तो डावी साईडला आहे. म्हणजे याची पोझिशन कशी झाली a इन्व्हर्स a इज इक्वल टू i वाली झाली. कळतंय का संपला विषय. ज्याला हे कळलं तो x काढू शकतो. मग x काढण्यासाठी काय करणार याला रेड्यूस करणार आयडेंटिटी मॅट्रिक्स मध्ये याला आयडेंटिटी बनवणार बाय युजिंग रो ट्रान्सफॉर्मेशन आणि सेम चेंजेस इकडे होणार. मग हा एकदा आयडेंटिटी बनला की x भेटेल. दुसरी एक पद्धत आहे आणखी कोण सांगा काय
लक्षात घ्या, आपण आता जी मेथड बघितली त्याच्यामध्ये आपण काय केलं, याला रेड्यूस केलं. रेड्यूस केलं कशामध्ये, आय मध्ये. याला आय बनवलं रे, याला आय मध्ये रेड्यूस केलं. एक मेथड आहे की तुम्हाला दिलेले AX इज इक्वल टू आय. तुम्ही काय करायचं, याला रेड्यूस करायचं, विचारच सोडून द्या, हे सोडूनच द्या. तुम्ही सरळ दिलेल्या मॅट्रिक्सचा इनव्हर्स काढायचा. लक्षात येते का, कळतंय का? इनव्हर्स काढला ना, त्या इनव्हर्सने ह्या इक्वेशनला दोन्ही साईडनं मल्टिप्लाय करायचं. दोन्ही साईडनं मल्टिप्लाय करायचं. कळतंय का? मग त्यावेळेस काय होईल, ए इनव्हर्स इंटू ए असोसिएशन इथं चालतं बरं का. तर हे बनून जाईल आय आणि हे बनून जाईल ए इनव्हर्स आय. पण इथं तुम्हाला मल्टिप्लिकेशन करावं लागेल. कळतंय का? हो सर. मग हे जे वापरलं ना, याला म्हणतात मेथड ऑफ इन्व्हर्जन. जो आपला पुढचा मुद्दा असणार आहे, मेथड ऑफ इन्व्हर्जन. आणि याला म्हणतात मेथड ऑफ रिडक्शन. मेथड ऑफ रिडक्शन टू सॉल्व लिनियर इक्वेशन सायमल्टेनियसली. पुढचा जो मुद्दा आहे, जो सांगितल्यानंतर मॅट्रिक्स संपणार आहे, तो असणार आहे मेथड ऑफ रिडक्शन आणि मेथड ऑफ इन्व्हर्जन. मी डिटेलमध्ये डिस्कस करतो. तुम्हाला वाटत असं आयला संपून टाकलं गोळ्याची वेळ थकून दिलं इथं झाली ना आपली मेथड ऑफ रिडक्शन. नाही 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 पुढे मी तर तुम्हाला तुम्हाला कळेल रे भारी, कळेल तुम्हाला. थांबतो Yes, sir. मी फक्त उगा तुम्हाला कसं आहे, आने वाले तूफान. तुफान का आगाज देगा, येणाऱ्या गोष्टीबद्दल तुम्हाला पहिलेच सूचित करतो. हे रिडक्शन तुम्ही घेणार आहे का? हा, मेथड ऑफ रिडक्शन सांगतोय मी तुम्हाला की रिड्यूस केलं ना आयडेंटिटी मध्ये बाय युजिंग रो ट्रान्सफॉर्मेशन. त्यालाच पुढे जाऊन मेथड ऑफ रिडक्शन म्हणण्यात आलेले आहे. आणि हे इक्वेशन सॉल्व्ह करण्यासाठी ए इनव्हर्सनं मल्टिप्लाय केले, त्याला मेथड ऑफ इन्व्हर्जन म्हटलेले. इन्व्हर्स कडून मल्टिप्लाय करा, हे मी तुम्हाला सांगतोय असं. पण सहसा अशा प्रश्नांमध्ये काय करायचं, मेथड ऑफ रिडक्शनच वापरायची, इन्व्हर्जन टाळायचं, कारण लेंथी प्रोसेस आहे. कळतंय का? मेथड ऑफ रिडक्शन मध्ये तुम्हाला याला रिड्यूस करणं येतं तुम्हाला लोकांचं. मग येईल सॉल्व्ह करता हे की भाषा कळली का? AX इज इक्वल टू आय मध्ये भाषा कळली का? जा बेटा. कोणत्या किती वाजता असतं? NDA करतो, लगेच CS करतो. मग आता काय फायदा साठी तुला व्हायचं? NDA काय झालं रे? काय? त्याची लँग्वेज ते मानसी CS मध्ये मार्क कमी होते रे, मारलं तर किती जातं. नुसतं फिरत राहते इकडून तिकडं तिकडून इकडं. अरे तू सोड रे, तू तो होतं पाय चाललं, त्याला वाटलं झालं बुवा, आपलं काम संपलं. बाया एकदम खुश होत असते, कशी बसले आतमध्ये. ते बाबा काही सोडणार झाला बुवा यांना. अरे काय तुम्ही एक मिनिट चला, एक स्टोरी आहे का, तुम्ही 5 मिनिटं स्टोरी, तुम्हाला कळेल की तुम्ही काय करताय आणि लोक काय करतायत दुनियेत. एक स्टोरी आहे का, सुपेकर तुझे बस झालं म्हणते ना, तो शरीर पाहिजे, केवढं मोठं शरीर आहे. अरे तुझ्यात कशी पूजा पाहिजे. हॉलिवूड मध्ये हिरो बनू शकतो तू, अशी पर्सनॅलिटी तुझी. आणि तू लगेच थकून जाणार 2 तासामध्ये. एक लक्षात घ्या, मी तुम्हाला 2 मिनिटांमध्ये एक सांगतो. नरोडे तू चला. 7th मध्ये काय दिलेलं आहे, फाइंड द इनव्हर्स ऑफ ईच ऑफ द फॉलोइंग मॅट्रिसेस इफ दे एक्झिस्ट. जर दिलेले मॅट्रिसेस, आता नुसतं इनव्हर्स फाइंड आउट करा म्हटलं, तुम्ही रो न करू शकता, कॉलम न करू शकता, ॲक्शन मेथड न करू शकता, कशाने करू शकता. पण ते if they exist इफ दी एक्झिस्ट म्हणजे तुम्हाला नाही, ते म्हणते जर एक्झिस्ट करत असेल तर, म्हणजे ते म्हणते तुम्ही चेक करा. चेक करा म्हणते, तुम्ही डिटरमिनंट काढा. जर इन्व्हर्टिबल असेल तरच तुम्ही म्हणू शकता, नसेल तर नाही. कळतंय का? त्याच्यामुळे इन्व्हर्स काढताना पहिले तर डिटरमिनंट काढणार. बरं तुम्हाला कोणती मेथड भारी वाटली बरं? ॲडजॉइंट सोपी वाटली का? सोपी आहे ॲडजॉइंट. बघा काय म्हणतात 8व्या मध्ये, इनव्हर्स ऑफ ए बाय एलिमेंटरी रो आणि एलिमेंटरी कॉलम ट्रान्सफॉर्मेशन. आता ह्या प्रश्नाचं उत्तर लक्षात ठेवा बरं का, सीईटी मध्ये विचारतात असा प्रश्न. कळतंय का? याचं उत्तर डायरेक्ट लक्षात ठेवा, कारण हा
स्पेशल टाईपचे मॅट्रिक्स दिसतोय का तुम्हाला? हो सर. लास्टच्या कॉलम मध्ये पहिले 2 जागा 0 आहेत आणि शेवटच्या रो मध्ये पहिले 2 जागा 0 आहेत. त्याच्यामुळे अशा टाईपचे याचं इन्व्हर्स काय येतो ते तुम्ही बघा. उलट झालेले मेन डायगोनल मध्ये एलिमेंट जिथले तिथे राहिलेले आणि सेकंड म्हणजे एलिमेंट सगळे जिथले तिथे राहतात, फक्त सेकंडरी डायगोनलचे साइन बदलतात त्या केसमध्ये. ठीक आहे. तर सब्जेक्टिव्ह प्रश्न आहे. आता ही प्रॉपर्टी 9 नंबरचं हां काय एलिमेंटरी काय सांगितलं होतं तुम्ही? एलिमेंटरी रो किंवा कॉलम ट्रान्सफॉर्मेशन. रो त्याला नाव आहे एलिमेंटरी रो ट्रान्सफॉर्मेशन. आता आणखी एक महत्त्वाची प्रॉपर्टी तुमच्या समोर आली जी एक्झाम्पलच्या माध्यमातून तुम्हाला त्यांनी दिलेली आहे प्रूव्ह करण्याच्या माध्यमातून. काय प्रॉपर्टी ती? ए आणि बी 2 मॅट्रिक्स दिलेले आहेत आणि ते म्हणतात फाइंड ए बी. फाइंड ए बी काढायला सांगते म्हणजे काय सांगताय ते? प्रोडक्ट. आता ए बी म्हणजे एक मॅट्रिक्सच येणार आहे ना, त्या ए बी चा इन्व्हर्स काढा म्हणताय. ए बी चा इन्व्हर्स कळते आणि व्हेरीफाय करा म्हणताय की ए बी चा इन्व्हर्स ऑफ ए बी इज नथिंग बट बी इन्व्हर्स इनटू ए इन्व्हर्स. ही खूप महत्त्वाची प्रॉपर्टी आहे. याच्यावर खूप सारे क्वेश्चन. काय म्हणणं आहे त्यांचं की 2 मॅट्रिक्स दिला असताना त्यांच्या प्रोडक्टचा जर तुम्ही इन्व्हर्स केला तर तो कुणाची बराबरी करतोय? तर त्या 2 इंडिव्हिज्युअल मॅट्रिक्सचा इन्व्हर्स काढा आणि त्यांचं मल्टिप्लिकेशन करा. कशा पद्धतीने? अशा पद्धतीने. म्हणजे जर समजा बी ए इन्व्हर्स विचारलं तर काय लिहिणार ते? ए इन्व्हर्स इनटू ए इन्व्हर्स इनटू बी इन्व्हर्स. याच्या उलट. कॉम्पिटिटिव्ह नाही का? हा कॉम्पिटिटिव्ह नाही. कोणतं कॉम्पिटिटिव्ह? हाच फॉर्म्युला म्हणजे ए बी इन्व्हर्स नाही 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 हेच तर सांगते ना तुम्हाला की ए बी इन्व्हर्स इज नथिंग बट बी इन्व्हर्स इनटू ए इन्व्हर्सच लिहावं लागतं. कळतंय का? ए बी इन्व्हर्स म्हणजे काय लिहावं लागणार आहे? याला पहिले याला नंतर. लक्षात येते का? कळतंय? ही प्रॉपर्टी हे तुम्हाला प्रूव्ह करायचं आहे. प्रूव्ह करण्यासाठी काय करणार? पहिले ए बी काढणार, त्याचा इन्व्हर्स घेणार, पुन्हा बी चं सेपरेट इन्व्हर्स, ए चं सेपरेट इन्व्हर्स, त्यांचं मल्टिप्लिकेशन. हे बरोबर येते. हे प्रूव्ह करायचं. प्रश्न एवढा मोठा विचारत नाही. कळतंय का? पण ही प्रॉपर्टी तुम्हाला त्यांनी डायरेक्ट न सांगता अशा पद्धतीने सांगितली. कोणती कोणत्या प्रॉपर्टी पाहिल्या? सगळ्यात पहिल्यांदा पाहिलं आपण ए इंटू ऍडजॉइंट ऑफ A is equal to determinant of A into I. So adjoint of A into A, which is nothing but determinant of A into I. त्याच्यानंतर काय पाहिलं आपण? 2/2 च्या मॅट्रिक्स चा इन्व्हर्स कसा घेतला जातो? 1/determinant of A. या दोघांची जागा बदलतील आणि हे दोघे जागेवर तसेच राहून फक्त साइन चेंज. त्याच्यानंतर नरवडे जर तुमच्याकडं 3/3 मॅट्रिक्स डायगोनल मॅट्रिक्स असेल याचा इन्व्हर्स काय असतो? 1/0 आणि आता चौथं काय बघितलं आपण की ए बी चा इन्व्हर्स इज नथिंग बट बी इन्व्हर्स इनटू ए इन्व्हर्स. त्याच्यानंतर रो ट्रान्सफॉर्मेशन साठी ए इन्व्हर्स इक्वल टू आहे हे इक्वेशन वापरतो. ए इन्व्हर्स इनटू आहे हे कॉलम ट्रान्सफॉर्मेशन. आता 10 क्वेश्चन मध्ये बघा काय विचारलं. ए दिलेला आहे 4 5 2 1 आणि काय शो करायचं आहे की ए इन्व्हर्स इज नथिंग बट 1/6 ए मायनस 5. हे प्रूव्ह करायचं आहे. बरोबर आहे. ए इन्व्हर्स म्हणजे काय आहे? या मॅट्रिक्सचा इन्व्हर्स जो आहे तो ह्याच्याशी बरोबरी करतो असं त्यांनी प्रूव्ह करायचं. कसं करणार आहे? ए इन्व्हर्स काढता येतो आपल्याला, तो काढणार, तो एलएचएस झाला आणि आरएचएस कशी फाइंड आउट करणार? 1/6 ब्रॅकेट मध्ये ए काय दिलेलं आहे? 4 5 2 1 आणि याच्यातून काय करणार? 5 टाइम्स आय म्हणजे 5 0 0 5 सबट्रॅक्ट करणार. कळतंय का? मग हे बघा 1/6 4 मधून 5 गेले -1, 5 मधून 0 गेले 0, 2 मधून 0 गेले 2, 1 मधून -5 5 मधून 0 गेले 5 सॉरी 5 मधून 0 गेले 5. बरोबर आहे. 1/6 ना आतमध्ये मल्टिप्लाय केलं तर होईल -1/6 5/6 किंवा हे असंच राहू द्या ना. हेच आता हे ए इन्व्हर्सच्या बरोबरीचं आहे का? ए इन्व्हर्सच्या इक्वल येते दाखवायचं होतं ना आपल्याला. ए इन्व्हर्स काय येतो? ऍडजॉइंट सांगा पहिले. ऍडजॉइंट काय येतो याचा?
ऍडजॉइंट कसं येतो, या दोघांची जागा बदलते आणि याचं आणि याला डिवाइड कशा करतो आपण, डिटरमिनंट काय होतो, 4 - 10 -6. मग आता या -8 मध्ये मल्टिप्लाय करा, 6 ला बाहेरच राहू -1 5 2 -4 आहे की नाही, आलं लक्षात, कळते. परत एकदा 12-11 प्रश्न पहा. सच दॅट AX इज इक्वल टू B, काय करणार, रो ट्रान्सफॉर्मेशन अप्लाय करणार. A आणि B लिहिणार, रो ट्रान्सफॉर्मेशन. परत तसंच आता हे बघा 13 बघा कसे क्वेश्चनचा अप्रोच कॉम्पिटिटिव्ह साठी वेगळा आहे, पण हे सगळं कळाल्याशिवाय तिथं तुम्ही डोकं लावून यायचे. लक्षात येते. मी काय याची मिस्टेक डिस्कस करतोय, मी आता पण कधी मिस्टेक डिस्कस केली का, याच्यामध्ये मिस्टेक्स मध्ये क्वेश्चन असे दिलेत की त्याच्यामधून काही प्रॉपर्टीज तुम्हाला दिले जे तुम्ही समजून दाखवले. आता बघा 13 मध्ये काय सांगता येत रे, ABC 3 मॅट्रिक्स आहेत, बरोबर आहे. तर तुम्ही AXB इज इक्वल टू C तुम्हाला दिलेले. आता तुम्हाला काय करायचंय, x ची व्हॅल्यू काढायची, x ची व्हॅल्यू काढायची. मग आता हे कसं करणार, तर लक्षात घ्या की तुम्ही इथं असोसिएशन वापरणार. XB ला एकच मॅट्रिक्स ट्रीट करणार, XB ला कॉन्स्टंट ठेवणार, कळते. x आणि B ला कॉन्स्टंट ठेवणार, ठीक आहे. याला कॉन्स्टंट ठेवलं. आता हे तुमच्यासाठी काय झालं, AXB हा झालं नाही, हे जशाला तसं रन होत राहील खाली. आणि याला तुम्ही रेड्यूस करणार रो ट्रान्सफॉर्मेशनचा यूज करून वन आयडेंटिटी. एकदा हे आयडेंटिटी बनलं की ह्याच्यामध्ये काहीतरी येणार आहे. मग तुमच्याजवळ उरणार XB इज इक्वल टू, समजा आपण C न्यू म्हणूया, नवीन आलेली C. मग आता तुम्हाला काय करायचं, X काढायचं. आता तुम्ही इथं कॉलम ट्रान्सफॉर्मेशन यूज करा आणि रेड्यूस करणार आयडेंटिटी. सर कसं करून लागेल ते, समजा A ची व्हॅल्यू टाकायची आपण दिलेली, C ची पण व्हॅल्यू टाकायची, कसं C ची व्हॅल्यू दिलेली ना, आणि B पण दिलेली, पण B आता नाही टाकायचं. XB एकच युनिट पकडले ना आपण, XB ला एकच धरलेले, त्याच्यामुळे A चं मॅट्रिक्स लिहायचं आणि C चं लिहायचं. याला युनिट मॅट्रिक्स आयडेंटिटी मॅट्रिक्स मध्ये कन्वर्ट करणार बाय युजिंग रो ट्रान्सफॉर्मेशन. आज अशा तसा राहणार. हा जसा आयडेंटिटी झाला की आयडेंटिटी इनटू XB काय होईल, आणि इकडे काहीतरी नवीन मॅट्रिक्स आला असं त्याला मी CN म्हणतो. ये I इनटू XB ही रहेगा. अब XB इज इक्वल टू C न्यू है. अब यहाँ पर आप B लिखिए और जो नया C आया है वो है. अब इसको कॉलम ट्रांसफॉर्मेशन लास्ट तक x में वैल्यू डालने की इसमें है ना आइडेंटिटी, जब अपन डालते हैं उसमें वैल्यू 2/2 होती है 1 0 0 1. कहाँ पर डालें? अरे टाकने सर लागेल. फिर B को आइडेंटिटी आता बनाने इथे- का ना. B को आइडेंटिटी बनाना है, लेकिन B राइट में है X के, तो कॉलम करना पड़ेगा. हां सर. कळते है क्या? हाँ. लक्ष देते. पहले रो हाँ A इन्वर्स से मल्टीप्लाई करनी A इनवर्स से मल्टीप्लाई करेंगे तो XB मिलेगा, फिर राइट से आपको B इनवर्स से मल्टीप्लाई करना पड़ेगा. वो भी एक तरीका आहे मेट्रो इनवर्टर. पण लक्षात घ्या, इथं यांनी तुमचं काम वाढवले, त्यांनी तुम्हाला AXB C दिलेले. तर तुम्हाला याला एक युनिट समजून पहिले रो ट्रान्सफॉर्मेशन वापरून याला आयडेंटिटी बनवावं लागेल. मग तुमच्याकडे XB आणि काहीतरी नवीन मॅट्रिक्स आलेला असणार आहे. परत याच्यावर कॉलम ट्रान्सफॉर्मेशन वापरून याला I बनवणार आणि अशा पद्धतीने तुम्हाला तुमचा X बनेल. तर ते लक्षात येते. काही नाही सर, समजा Find the inverse by adjoint method. 15 find the inverse by adjoint method. Find the inverse by adjoint method and elementary transformation. मग आता माझी प्रॅक्टिस साठी क्वेश्चन दिले. elementary transformation ना आणते ना. Find the inverse of A by using elementary column transformation. Find the inverse by using elementary row transformation. हा आता सगळ्यात महत्त्वाचं, याच्यावरती सीईटी मध्ये खूप वेळेस विचारलंय. त्याला खूप छान समजून घेऊया आपण आणि प्रॉपर्टी लक्षात ठेवूया. ठीक आहे, अत्यंत महत्त्वाची, याला मार्क करा आणि प्रॉपर्टी पण लिहा की शो विथ द युजुअल नोटेशन दॅट फॉर एनी मॅट्रिक्स A, काय म्हणते बघा, शो दॅट म्हणताय फॉर एनी मॅट्रिक्स A ऑफ 3 by 3 काय नंबर 1 A11
A21 plus A12 plus A22 plus A13 A23 is equal to काय असतं 0 आणि नंबर 2 A11 A11 A12 A13 A13 हे काय असतं डिटरमिनंट ऑफ A असते. आता हे खूप भारी बरं का, लक्षात घ्या. हे हा प्रश्न विचारलेला आहे तुम्हाला कित्येक वेळेस सीईटी मध्ये. आता ते काय म्हणतायत, तुमच्याकडे कोणतेही मॅट्रिक्स आहे त्याचे ते एलिमेंट्स काय घेतात, ते 3x3 चा मॅट्रिक्स आहे. A11 A12 A13 बरोबर, A21 A22 A23 A31 A32 A33. आता हे तुम्ही फॉर्म्युला म्हणून लक्षात ठेवायचं आहे. कसं की तुम्ही मला सांगा, इथं पहिल्या याच्यात काय दिले त्यांनी, पहिली प्रॉपर्टी काय म्हणते ते A11 A12 आणि A13 म्हणजे काय झालं, ते पहिल्या रो मधले सगळे एलिमेंट्स त्यांच्या सोबत काय केले तुम्ही, A21 त्या रोच्या खालच्या रो मधल्या एलिमेंटच्या कोफॅक्टरने मल्टिप्लाय केले. लक्षात घ्या काय सांगतोय मी, पहिल्या रो मधले एलिमेंट्स आणि दुसऱ्या रो मधल्या एलिमेंटच्या कोफॅक्टर्सने मल्टिप्लाय केलेले आणि त्यांची ऍडिशन काय आहे, 0 आहे. लक्षात आली प्रॉपर्टी, कळते. हाँ बिल्कुल होगा प्रूव, सीधे तरीके से प्रूव होगा. अब इसको प्रूव करने के लिए क्या करना है आपको, A21 निकालना है कोफैक्टर. A21 निकालने के लिए पहले M21 निकालेंगे. अब M21 कैसे निकाला जाएगा, कहाँ है M21, ये इसके और इसके ऊपर ये डिटरमिनेंट आएगा A12 A13 A32 A33, ये आ गया आपका. अब ये डिटरमिनेंट निकालेंगे आप, तो M1 M21 आया, A21 नेगेटिव आएगा, तो उसको रखेंगे कॅल्क्युलेशन करेंगे तो 0 आ जाएगा. तर तुम्हाला लक्षात काय ठेवायचंय, परीक्षेत विचारत नाही ते, कारण याच्यापेक्षा विचारलेला क्वेश्चन त्यांना चांगले ना. पण ही प्रॉपर्टी महत्वाची. आता या दोघांमध्ये कन्फ्युजन काय होतं, इकडे पण पहिल्या रो मधले एलिमेंट आहेत, इकडे पण एका रो मधले एलिमेंट आहेत. पहिल्या म्हणजे कोणते बी एका रो मधले, कळतंय का, आणि त्याच्यानंतरच्या दुसऱ्या कोणते बी रो मधले कोफॅक्टर्स आहेत. म्हणजे आणि हे फक्त पहिल्याच रो साठी नाही बरं का, कोणते बी रो साठी होईल. म्हणजे 3x3 च्या मॅट्रिक्स मध्ये एका रो मधले एलिमेंट घ्यायचे आणि दुसऱ्या कोणत्या बी रो मधले काय घ्यायचे, कोफॅक्टर्स, आणि त्याने त्याला मल्टिप्लाय करायचं. फक्त लक्षात काय घेणार की A11 असेल तर त्याचं मल्टिप्लिकेशन त्याच्याच कॉलम मध्ये येणाऱ्या सोबत झालं पाहिजे. म्हणजे A21 सोबत किंवा A31 सोबत. तुम्ही A31 A32 A33 बी घेऊ शकता आणि कोफॅक्टर कुणाचे घेणार, उरलेल्या दोघांपैकी कुणाचे तरी. तर त्यांचं जर आपापसात मल्टिप्लिकेशन केलं तर आन्सर काय येतं, 0. आणि हा तर सरळ सरळ डिटर्मिनंटच आहे ना रे, हा डिटर्मिनंटच आहे. तुम्ही जर एखादा एलिमेंट आणि त्याचाच कोफॅक्टरने जर त्याला मल्टिप्लाय केलं तर तो डिटर्मिनंटच निघतो ना त्याचा. बघा सीधा सीधा, आप मुझे आप बताइए, इसका अगर मुझे डिटरमिनेंट निकालना है तो कैसे निकालूंगा मैं, A11 A11 A22 A23 A32 A33. आता हा कोफॅक्टर आहे की नाही, का, कारण हे पॉझिटिव्ह साइन राहते याचं, आणि इथं काय होते मायनस साइन घेत आहे. म्हणजे आपोआपच A123 चा पॉवर ऑड येत असल्यावर मायनस घ्यावं लागणार, आपोआपच मायनस घेतलं तुम्ही. आणि ह्याच्यासाठी काय लिहित आहे, जे लिहित आहे तो काय असणार, कोफॅक्टर असणार आहे. म्हणजे एखादा एलिमेंट, म्हणजे कोणती बी एक रो घेतली आणि त्या रो मधल्या एलिमेंट्सनं त्याच्याच कोफॅक्टरला जर मल्टिप्लाय केलं तर त्याचा डिटरमिनेंट असतो. आणि हा प्रश्न नेहमीच विचारते बरं का, हे पेपर बॅलन्स करणारे प्रश्न असतात. एखादा प्रश्न 3-4 मिनिटं लागणारा असेल ना, त्याला बॅलन्स करण्यासाठी हा प्रश्न टाकून देतात वरचा. म्हणजे ज्याला प्रॉपर्टी माहिती तो खटकन आन्सर 0 पासून टाकून देतो. फक्त चेक करतो की एलिमेंट एका रो मधले आणि कोफॅक्टर दुसऱ्या रो मधले. आणि इथं काय आहे, एलिमेंट त्याच रो मधले त्याच एलिमेंटच्या कोफॅक्टरचं मल्टिप्लिकेशन आहे, तर तो डिटरमिनेंट आहे. मग खटकन डिटरमिनेंट करतो, 2 मिनिटं लागते. आता ज्याला माहित नाही हे, ते पागल झाले, हे सगळं फाइंड आउट करून मल्टिप्लिकेशन करत बसेल, किती टाइम लागेल त्याला. ही अत्यंत महत्त्वाची प्रॉपर्टी कशी लक्षात ठेवणार, लक्षात राहील का, एका रो मधले एलिमेंट दुसऱ्या रो मधले एलिमेंटचे कोफॅक्टर त्यांचं मल्टिप्लिकेशन आणि ऍडिशन 0. एक रो मधले एलिमेंट्स त्याच एलिमेंटच्या कोफॅक्टर सोबत मल्टिप्लिकेशन ऍडिशन डिटरमिनेंट ऑफ ए. राहील लक्षात. कोणती बी रो राहू द्या, यांनी इथं पहिली रो दिली, ते A31 घेतलं असतं कॅपिटल A31, A32 कॅपिटल A32, A33 कॅपिटल A33, तरी पण काय ना डिटरमिनेंट. कळतंय, राहील लक्षात.
आणि शेवटच्या प्रश्नामध्ये काय म्हटलंय ए आणि बी दिलेले एक्स ए इज इक्वल टू बी हे इक्वेशन एक्स ची व्हॅल्यू काढायची कॉलम ट्रान्सफॉर्मेशन अप्लाय करायचं आलं लक्षात हो सर. राहील लक्षात एवढंच मला आज सांगायचं होतं कळतंय इथं थांबूयात आपण नेक्स्ट क्लासमध्ये मी तुमच्यासोबत मेथड ऑफ रिडक्शन आणि मेथड ऑफ इन्व्हर्जन डिस्कस करणार आहे आणि भेटूयात मग आपण नेक्स्ट क्लासमध्ये